हाँ यस मैम. हा. देवारे सरांना नमस्कार. गीता मॅडमना नमस्कार. कुबल मॅडमना नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. शनिदेव आज राशी परिवर्तन करणार आहेत. शनी मीन या जलराशीत प्रवेश करणार आहे, ज्याचा स्वामी गुरु आहे. सर्वात मंदगती ग्रह म्हणून ओळखला जाणारा शनी ग्रह आहे. शनी हा न्यायदेवता, कर्मफलदाता आहे. कालपुरुषाच्या कुंडलीतील 10व्या व 11व्या घराचा स्वामी मोक्षाच्या स्थानात जाणार आहे. तसेच तिथे रवी, शुक्र, राहू, नेपच्यून हे सुद्धा ग्रह मीन राशीत आहेत. आज शनी बदल व सूर्यग्रहण हा दुर्मिळ संयोग आहे. या बदलाचा मानवी जीवनावर होणारा तसेच भौगोलिकदृष्ट्या होणाऱ्या परिणामाविषयी आज आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. फार सुंदरपैकी विवेचन के तुम्ही स्वागत केलेलं आहे, त्याबद्दल धन्यवाद. असं आहे की आज आपण पहिल्यांदा काय शिकणार आहोत, शनीचं महात्म्य शिकणारच आहोत. पण आज पहिल्यांदा जे ग्रहण आहे ते ग्रहण आपल्या प्रांतात का दिसत नाही, आणि आपल्या पंचांगामध्ये असं दिलेलं असतं की आपल्याला ग्रहण दिसणार नाही. तर त्याचं कारण काय असतं, हा सगळा तपशील दिलेला नसतो. तर ते आज आपण विचार करणार आहोत. कुबल मॅडम पत्रिका लावतील. तर पहिली पत्रिका जी आहे ती पॅरिसची आहे, काळ्या रंगाची पत्रिका मॅडम, कळलं का? आणि दुसरी पत्रिका न्यूयॉर्कची आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला तांत्रिक जो काही बदल असतो आपल्या आकाशामध्ये, म्हणजे याच्यातून ज्याला आपण म्हणतो की जे आकाश आहे, खगोल, तर खगोलमध्ये सगळे ग्रह असतात आणि भूगोलावरती त्याचा परिणाम कसा होतो. तर आता हे जे ग्रहण आहे हे आपल्याकडे दिसणार का नाही, तर तुम्हाला आता मॅडम जे पत्रिका लावतील त्याच्यातले स्पष्ट ग्रह पॅरिस मधले पहा, आणि अंशात्मक न्यूयॉर्कला सकाळ होणार आहे त्यावेळेला तिथे अंशात्मक ग्रहण कसं दिसेल ह्याचा तपशील जो आहे तो पत्रिकेच्या अनुसरून आपण समजून घेऊ. आणि नंतर मग शनीची जी काही कार्यशाळा आपली आहे त्याबद्दल आपण त्याचा विचार करू. तर आता सध्याच्या स्थितीमध्ये कन्या लग्न उदित झालेलं आहे आणि मीन राशीमध्ये ग्रहण आपल्याला पाहता येणार नाही. कारण का की मीन रास ही क्षितिजावरती गेलेली आहे पश्चिमेला. त्याच्यामुळे आता जिथे जिथे मीन रास उदित होईल तर त्याचा पहिला प्रांत जो आहे तो भूमध्य सागरातला आहे. आता भूमध्य सागर म्हणजे जिथे इस्तंबूल वगैरे लागतं त्याच्या पलीकडचं आहे. आता हे तांत्रिक जे आहे हे तुम्हाला शास्त्री परीक्षेला उपयोगी पडणारं आहे. त्याच्यावरती तुम्हाला अभ्यास करणं, गणितामध्ये त्याचा विचारपूस करणं. आणि त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे आपल्या पंचांगामध्ये की दक्षिण आफ्रिकेपर्यंत आणि रशियामध्ये काही भाग जो आहे तो पाहता येणार आहे. आता रशियामध्ये त्यावेळेला सकाळ असेल कुठच्या बाजूला, तर मॉस्को साईडला. आणि जे सायबेरिया आहे त्याच्यामध्ये सकाळ नसणार, तर तिथे आता रात्र होऊन गेलेली आहे. मग अशा तऱ्हेने एकाच देशामध्ये ग्रहण दिसतं, सकाळ होते, कारण ते 7 अवर्सचा टाइम झोन आहे. मग त्याचप्रमाणे ज्या वेळेला आपण पत्रिका बनवतो आणि आपल्याकडे ग्रहण का दिसत नाही, ग्रहणाच्या दिवशीचा जो फलादेश आहे तो आपण आता इथे विचार करणार आहोत. तर तो तांत्रिक मुद्दा आहे, तो व्यवस्थित समजून घ्या. 29 मार्च 2025 सकाळी 6:40 आणि स्थळ आहे पॅरिस, म्हणजे फ्रान्स मधलं, कळलं? आता अशा वेळेला जेव्हा एखादी पत्रिका येते त्या पत्रिकेवरती आपल्याला विचार करायला लागतो की खरोखर ग्रहण आपल्याकडे का दिसत नाही. तर त्यावरती आपल्याला भाष्य करायचं असतं. अजूनही संध्याकाळपर्यंत शनीने राशांतर केलेलं नाही, अगदी बॉर्डरला आहे शनीचं जे भ्रमण आहे ते. तर त्याच वेळेला तुम्हाला कळलं पाहिजे की राशांतर होतं त्यावेळेला किती कला, किती विकला जे आहे. तर आता तुम्हाला सांगतो, 59 कला, 29 अंश 59 कला आणि 14 विकला आहेत मुंबईतल्या, कळलं का? आता 14 विकलामध्ये किती जोडल्यानंतर 60 विकला त्याच्यामध्ये घेतल्या तर पूर्णपणे राशी तयार होते. म्हणजे साधारणतः
आता 60 वीकला चालण्यासाठी शनीला किती अवधी लागेल हा विचार करायचा असतो. ठीक आहे. एनिवे, शनी हा त्या ठिकाणी तुम्ही अमेरिकेत पाहिला तरी सुद्धा त्याचे अंश सेम आहेत. जपानमध्ये पाहिला तरी सुद्धा अंश सारखेच मिळतील तुम्हाला. आता मॅडम पत्रिका लावतील, तर त्या पत्रिकेमध्ये ही नोंद करा. 29 मार्च 2025 सकाळी 6:40 पॅरिस इथे बरोबर ग्रहणाचा आरंभ दिसणार आहे आणि त्याच्यामध्ये चंद्र रवी याचं अंतर आपल्याला पाहायचं आहे. मॅडम तो चार्ट लावा तुम्ही. बघा, आता हा चार्ट तुम्ही बघितला तर थोडासा हा ब्लॅक आहे, तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल. याच्यामध्ये सूर्य 14 अंश, लग्न 14 अंश आणि चंद्र 11 अंश आहे मला वाटतं. बघा किती आहे चंद्र मला वाटतं मॅडम? होय, 11 11 आहे, 11. हा 11 अंश आहे ना. होय. आता मीन राशीमध्ये हा 11 अंश आहे. 10 अंशाला चरण बदल होतो. लग्न 14 अंशाचं आहे, सूर्य 14 अंशाचा आहे. म्हणजे पूर्व क्षितिजावरती लग्न जे उदित असेल तेव्हा सूर्य सुद्धा उगवला असेल, पण तो ग्रहण काळ असेल. हा कुठे असेल तर पॅरिसमध्ये. पॅरिस कुठे आलं तर युरोपमध्ये. तर युरोपमध्ये जेव्हा तिथे भूमध्य सागर आहे तिथपासून ग्रहणाला आरंभ होईल. भूमध्य सागरातला इस्तंबुलचा पार्ट जर दक्षिणेला गेला तर तिथे आफ्रिका लागते आणि वरती गेला तुम्ही तर त्या ठिकाणी युरोपमधलं मॉस्को आणि रशिया लागतं, युक्रेन लागतं. आता हा सगळा परिसर आहे तिथे ग्रहण हा आरंभ होणार आहे. ग्रहणाचा आरंभ म्हणजे अशा वेळेला तुम्हाला त्या प्रांतामध्ये जिथे सकाळ असेल तिथे हे सकाळचं ग्रहण जातकाला सकाळी 6:40 सूर्योदय आहे तर त्यावेळेला ते दिसेल. हा टेक्निकल पार्ट तुम्हाला कळावा की ग्रहण कशामुळे लागतं, कुठल्या प्रांतात लागतं, तिथे उदित लग्नाचा किती महत्वाचा भाग आहे. तर त्याबद्दल आपण इथे आज थोडीशी चर्चा करणार आहोत. थोडीशी, जास्ती नाही. जास्ती पाहिजे तर जास्ती पण करू, तसा काही प्रश्न नाहीये. पण तुम्हाला कळावं की ग्रहण आपल्याकडे का दिसलं नाही. आता आपल्याकडे कन्या लग्न उदित आहे. आता कन्या लग्न उदित कसं आहे तर आता आपण आता 15 तारीख ओलांडलेली आहे. मला वाटतं आता हा महिना जो आहे 29-30 म्हणजे 15 दिवस सूर्य येऊन झालेले आहेत, 14 दिवस साधारणतः. म्हणजे त्या ठिकाणी जे उदित लग्न जे आहे ते उदित लग्न आता कन्या आहे आणि त्याच्या पलीकडचं लग्न जे आहे समोरचं ते आहे मीन. आणि मीन लग्नामध्ये आज आपलं लग्न जे आहे ते 28 अंशाचं आत्ता आहे. म्हणजे 29 अंश होऊन गेलेले आहेत. कळलं का? म्हणजे आता तूळ लग्न उदित होणार आहे. म्हणजे इथे तुम्हाला जो फरक जाणवतो तो फरक तुम्हाला युरोप आणि भारतीय एशिया याच्यामधला फरक तुम्हाला दिसेल. म्हणून एशियामध्ये तिथे ग्रहण दिसणार नाही. हा टेक्निकल पार्ट आहे. अंशात्मक अशा रीतीने विचार करायचा असतो. पण त्याला प्रतिप्रश्न मी लिहिला होता की ग्रहण आपल्याकडे का दिसणार नाहीत. तर माझ्याकडे साधारणतः 10,000 ते 12,000 लोक आहेत व्हॉट्सअपला, पण त्यांनी काही उत्तर वगैरे दिलेलं नाही आपला ग्रुप सोडून. असे टोटल 26,000 लोक आहेत. तर मग ते तुम्हाला कळावं म्हणून हा परिचय तुम्हाला मी सांगितला. आता आपण पुढे जाऊया. मला वाटतं मॅडम स्पष्टग्रह लावायचं जरा नोंद करून घ्या प्रत्येकाने, हा स्पष्टग्रह कशी आहे. लावते. हा. आता ही जी स्पष्टग्रहाची स्थिती आहे ही पॅरिस मधलीच आहे. लग्न मीन 14 अंश, सूर्य बरोबर 14 अंश. आता 59 कलेचं जे लग्न आहे आणि 36 कलेचा सूर्य आहे. म्हणजे लग्न उदित झालेलं आहे आणि त्यानंतर सूर्य उगवणार आहे. बघा वाक्य लक्षात ठेवा. चंद्र 11 अंशाचा आहे म्हणजे अजून चंद्र दिसायला बाकी आहे. सिमिलर नक्षत्र आहे. उत्तरा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा. त्याच्यानंतर शुक्र उत्तरा भाद्रपदा, पूर्वा भाद्रपदा, पूर्वा भाद्रपदा आणि उत्तरा भाद्रपदा.
हे असे सगळे रांगेत सगळे ग्रह एकाच नक्षत्रामध्ये आहेत. ही नोंद करून ठेवावी, फार गरजेचं आहे. बुधा हा सुद्धा उत्तरा भाद्रपदामध्ये आहे. कळलं? फार महत्वाचा विषय टेक्निकल तुम्हाला अशा तऱ्हेने गणित शिकता आलं पाहिजे. आलं लक्षात? उत्तरा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, परत उत्तरा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, मग पूर्वा भाद्रपदा आणि मग उत्तरा भाद्रपदा, असं सगळं आलेलं आहे. म्हणजे उत्तरा आणि पूर्वा याच्या जवळपासच सगळे ग्रह आता आहेत. लक्षात आलं? काही कोणाला तक्रार आहे? नाही. चला आता मॅडम. तर सगळे उत्तरा भाद्रपदामध्ये आहे ना? हो, आणि पूर्व भाद्रपदामध्ये शनी आहे. हा. कळलं का? हो हो. तर अजून तो मीन राशीकडे जायचा आहे ना. तर शुक्र केतू शुक्र केतू पूर्व उत्तरा भाद्रपदामध्ये आहे ना सर? शुक्र तर शुक्र मॅडम, पूर्व भाद्रपदामध्ये आहे ना सर? शुक्र आता इथे तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी उत्तरा भाद्रपदामध्येच आहे. 3 अंश 20 कलेच्या पुढे उत्तरा भाद्रपदाला सुरुवात होते आणि शुक्र हा ग्रह त्या ठिकाणी 4 अंश 45 कलेला आहे. बोर्ड समोर बोर्ड आहे तुमच्या मॅडम. बर, आता मॅडम न्यूयॉर्कची कुंडली लावा. सर एक मिनिट फक्त हा बोला बोला, लिहून काय घ्यायचं राहिले. नाही, लिहून घ्यायचं फक्त, एक दोनच राहिले. तर ती तारीख लिहिली की तुम्हाला सगळं तपशील मिळेल मॅडम. तारीख आणि शहर टाका, तुम्हाला सगळा तपशील येईल. आता न्यूयॉर्कची लावा कुंडली. आता ही ग्रहणाची पत्रिका आहे. 29 मार्च 2025 सकाळी 6:48 न्यूयॉर्क सिटी. बघा, ही अटलांटिक मधली आहे आणि आपण मगाशी पाहिली ती त्या ठिकाणी भूमध्य सागरातली आहे. याच्यामध्ये फरक आहे, अटलांटिक आणि भूमध्य सागर. कळलं का? अटलांटिक पार करायला साधारणतः विमानाला 8 ते 9 तास हल्ली लागतात. पूर्वी 12 ते 13 तास लागायचे. बरोबर आहे? 6:48 सकाळी. आता मॅडम पत्रिका लावा. बघा, इथे सुद्धा मीन लग्न उदित आहे, पण कुठल्या वेळेला? अमेरिकेच्या वेळेला न्यूयॉर्क मधला. तिथे सुद्धा सूर्य मीन राशी आहे. सूर्य अंशात्मक 14 अंश आहे. लग्न पण 14 अंशाचं आहे आणि चंद्र सुद्धा 14 अंशाचा आहे. बघितलं? म्हणजे हो सर. एक अटलांटिक आणि भूमध्य सागर. भूमध्य सागराबद्दल बऱ्याच लोकांना काही कल्पना नसेल, पण अख्ख्या युरोपमध्ये तुम्हाला मीन लग्न उदित जिथे जिथे होईल, कारण युरोप हा पूर्ण जेव्हा सुरू होतो बार्सिलोना मॅड्रिड वरून, तो शेवट त्याचा जो होतो तो लंडन मध्ये होतो आणि वरच्या बाजूला ऍम्स्टरडॅमला, डेन्मार्कला, आणि त्याच्यावरती वरती जे स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज आहेत त्या पण युरोप प्रांतामध्येच येतात तशा. पण आफ्रिकेमध्ये ग्रहण कधी दिसेल? ज्यावेळेला भूमध्य सागरामध्ये ग्रहण लागेल तेव्हा दिसेल, आणि तो पण आफ्रिकेच्या पश्चिम परिसरामध्ये, पूर्व परिसरामध्ये नाही. कळलं? इजिप्तमध्ये दिसेल, कारण ती साऊथ आफ्रिकेच्या जवळ आहे आणि नॉर्थ आफ्रिकेच्या जवळ आहे. कळलं का? म्हणजे नॉर्थ आणि साऊथ हे दोन प्रदेश जे आहेत ते आपल्याला धरायचे आहेत. पण तेच मॉरिशस जे आहे ते त्या ठिकाणी आफ्रिका खंडामध्येच आहे, खालच्या बाजूला, पण तिथे ग्रहण दिसणार नाही. म्हणजे ग्रहणाची स्थिती जपान पासून ते पूर्णपणे सॅन फ्रान्सिस्को पर्यंत तुम्हाला तपासायची आहे. मग ग्रहण लागतं कधी आणि ग्रहण सुटतं कधी, याचा विचार तपशील तुम्हाला अशा याच्यावरून करता आला पाहिजे. हा परीक्षेला सुद्धा प्रश्न येऊ शकतो कदाचित, तर त्यावेळेला तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. किंवा चर्चा तुम्ही जर कोणाशी कराल तर त्या चर्चेमध्ये सुद्धा तुम्ही सांगता आलं पाहिजे तुमची हुशारी, की ग्रहण कसं लागतं आणि कसं सुटतं.
आणि कुठल्या प्रदेशामध्ये असतं. आजपर्यंत आपल्याकडे अनेक वर्षाची पंचांग आहेत, पण त्यांनी तिथे लिहिलेलं नाही की आपल्याकडे ग्रहण का दिसणार नाही. गप्पा भरपूर मोठ्या मोठ्या मारतात, ट्रम्पच्या मारतात, ह्याच्या करतात त्याच्या करतात, पण काही उपयोग होत नाही. आलं लक्षात? आता मला मॅडम स्पष्ट ग्रह लावा. हे पाण्यासारखं आहे. आता जेव्हा तुम्ही स्पष्ट ग्रह पहा, इथे सुद्धा मीन लग्न 1453, सूर्य 1447, चंद्र 1441 आणि इत्यादी सगळे ग्रह जे आहेत ते मगासारखे पूर्वा उत्तरामध्येच आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी ग्रहणामध्ये कुठली राशी आहे तर मीन रास आहे, मीन सूर्य आहे, मीन चंद्र आहे, कळलं का, मीन बुध आहे, कळलं. त्याच्यानंतर शुक्र मीन आहे, शनी कुंभ आहे, राहू मीन आहे. अशा तऱ्हेचा तपशीलवरती तुम्हाला त्या ग्रहांचा फलादेश द्यायचा असतो, असा नियम आहे. आता इथपर्यंत तुम्हाला दाखवलं 1453, 1447, म्हणजे सूर्य मागे आहे, लग्न उदित अगोदर झालेलं आहे. आणि नेहमी ग्रहण लग्न राशीपासून सुरुवात होते आणि चंद्र आणि सूर्य जेव्हा एकत्र येतात त्याच्यामध्ये अंतर बघा 6 कलेचं आहे, फक्त 6 ते 7 कलेचं आहे. 6 कलेचे 6 कला असा हा तपशील असतो. याच्याबद्दल कोणाला काही माहिती पाहिजे का सांगा, विचारायचं असेल तर विचारा. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार, बोला. ग्रहण नेहमी म्हणजे आता तुम्ही जे विवेचन केलं ऍक्च्युली तर आम्हाला माहितीच नाही, हे आज पहिल्यांदाच ऐकतोय नव्याने सगळंच. हा. पण म्हणजे जे लग्न उदित असेल त्याच हो. राशीत, ज्या राशीत ग्रहण होणार आहे ती रास उदित असेल तिथेच फक्त ग्रहण लागतं. येस हा हा येस, त्याचा हे आहे ना. हो सर. बरोबर. ओके ओके. काय माहितीये का, आपल्याकडे ग्रहण ह्या दिवशी आहे पण ते आपल्याकडे दिसणार नाही, तर त्याचं स्पष्टीकरण देत नाहीत मॅडम, का दिसणार नाही. हो हो बरोबर. कारण माझ्याकडे पण म्हणजे जुने पंचांग आहेत, पण नाही मी कुठेच नाही वाचलं एकाही पंचांगात ग्रहण का लागतं किंवा का दिसत नाही आणि का दिसतं, दोन्हीचं स्पष्टीकरण नाहीये. ते आज ही नवीन माहिती पडली ज्ञानात तुमच्यामुळे सर. खूप खूप धन्यवाद सर. नाही ठीक आहे, माझ्यामुळे नाही, हे ज्ञान आहे. आता कसं आहे की तुम्हाला जेव्हा भूगोलाचा आपण अभ्यास करतो ना, तर भूगोल हो सर. असं नजरेखालून तोंडपाठ पाहिजे. आता भूमध्य हो सर. सागराला अलीकडे पलीकडे, अलीकडे इस्तंबूल आहे, पलीकडे मोनॅको नावाची कंट्री आहे. अशापासून युरोप सुरू होतो, मग बार्सिलोना, मॅड्रिड, स्पेन, असं करत करत पॅरिस, असं सगळं जात 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 पूर्णपणे शेवटचं आयर्लंड. मग अशावरती तुम्ही उजव्या हाताला गेलात तर तिथे त्या ठिकाणी स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज आहेत. आणि डाव्या हाताला पॅसिफिक असल्यामुळे तिथे कुठल्याही कंट्रीज नाही. कळलं का? हो असा सर. हा सगळा भूगोलाचा भाग आहे. पण भूगोलाचा भाग आहे. आफ्रिकेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ती कंट्रीज ज्या आहेत त्या साऊथ आफ्रिकेपर्यंत दिसतात, पण त्या तिथून जाताना तुम्हाला डाव्या हाताकडे. पण हो सर. आफ्रिकेमध्ये पूर्व आफ्रिकेला बिलकुल ग्रहण दिसणार नाही. तर हा टेक्निकल भाग आहे, तो तुम्हाला कळावा हाच एक उद्देश आहे. बाकी कोणाची टीका नाही, निंदा नाही. हो सर. खूप खूप धन्यवाद. खूप छान, म्हणजे खूप छान वाटलं हे, म्हणजे ग्रहणाबद्दल एक नवीन माहिती मिळाली त्याबद्दल खूपच बरं वाटलं. खूप थँक्यू. शब्द. थँक्यू सर. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद. बरं, आणखी कोणाला काही विचारायचं आहे मग आपण पुढे जाऊ. सर सगळे एका एका साईडला ग्रह म्हणजे काल सर्पयोग येणार ना आताच्या पोरांना. आता काय गंमत आहे, ग्रहणात जन्म झाल्यानंतर जी स्थिती असेल, आता कालसर्पाची असेल, त्या ग्रहणाच्या उदित लग्नावरती झालेली आहे का जन्म, हा पहिला भाग आहे. उदित लग्नावरती जन्म झाला आणि ग्रहण असेल तर तो चांगला नाही. आपल्याकडे ग्रहण दिसणार नाहीत म्हणून त्या ठिकाणी तिथे काही प्रश्न येणार नाही. पण आता जर संध्याकाळी जर एखादं बाळ जन्माला आलंय तर त्याच्या सप्तमात ही सगळी स्थिती ग्रहस्थिती असेल आणि
तुम्ही जर परीक्षा देणार असाल तर त्या गणितामध्ये या सगळ्या गोष्टी समाविष्ट करणं गरजेचं आहे. प्रांतीय लग्न, उदित राशी. बरं, कालच्या भूकंपाबद्दल जो भाग झाला तर त्या ठिकाणी त्यावेळेला तुम्ही बघितलं तर बँकॉक आणि त्याच्या खालचा प्रदेश या ठिकाणी मोठा भूकंप झालाय. भारतामध्ये पण भूकंप झालाय, पण तो नॉर्थ ईस्टच्या दरम्यान झालाय. त्याला कारण असं आहे की कर्कवृत्तांत हा जो आहे त्या बिंदूला मंगळ असल्यामुळे, त्या बिंदूला कर्क राशीत मंगळ नाही, पण त्या बिंदूला 28 अंशावरती मंगळ जवळपास 29 वरती आलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी मंगळ आणि शनी हे एकाच कॅव्हिटीमध्ये आहेत. आपण जे शिकत आहोत त्या ह्याच्यामध्ये अगस्तीमध्ये, तर त्यावेळेला त्या ठिकाणी ते एकाच त्याला तत्वामध्ये असल्यामुळे जाता जाता दोघंही चालले कर्क राशीमध्ये जलतत्वामध्ये, म्हणजे दोघंही जलतत्वामध्ये जात आहेत. म्हणजे हे दोघं राशांतर करतेवेळी ह्या भूतलावरती कशा घडामोडी झाल्या, त्याला कारण काय आहे? तर त्याला कारण तिथे जो कर्क वृत्तांत आहे आणि खाली मकर वृत्तांत आहे. तर मकर वृत्तांताच्या वरचा भाग जो आहे तो कुंभ आणि कर्केच्या खालचा भाग आहे तो मिथुन. व्यवस्थित वाक्य आहे का? कर्क वृत्तांताच्या खाली मिथुन आणि मकर वृत्तांताच्या वरचा भाग कुंभ. म्हणजे मकर नंतर कुंभ रास येते ना. हो सर. हा, आणि मिथुन नंतर कर्क रास येते. तर अशा वेळेला त्या ठिकाणी भूकंपाचा जो फटका बसलाय, दोन्ही ग्रह हे जवळपास अंशात्मक एक्झिट मध्ये आहेत. म्हणून तिथे निर्यन आपल्या पूर्वाचार्यांनी निर्माण केलं आणि त्याच्यावरती फलादेश करायची सवय ठेवली. म्हणून आपल्याला तंतोतंत फलादेश आढळतात किंवा मिळतात. आलं लक्षात? म्हणून फलादेश करतेवेळी निर्यन का वापरावं, तर त्याला कारण त्याच्यातून ऐनांश आपण वजा केलेले असतात म्हणून. आणि त्याच्यावरती तिथे वृत्तांत हा जो भाग आहे, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर अँड कॅप्रिकॉन, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन, हे दोन जे आहेत ते दोन बिंदू महत्वाचे. पण काळ कोण मध्ये लावते मध्ये? असं करू नका व. बरं, आता एक प्रश्न कोणाला आहेत का? बोला, मग आपण पुढे जाऊ. बेंद्रे साहेब. सर हा बोला. सर आता दोन्ही ग्रह शनी आणि मंगळ हे दोन्ही हा वायू तत्वात आहेत आणि ते दोघेही जलतत्वात जाणार आहेत, हो. म्हणून भूकंप झाला. जाता जाता म्हणजे काही कृती ज्या आहेत ना त्या अंशात्मक, जेव्हा ग्रहस्थिती पाहतो की नाही, हा तर पहिल्यांदा हे कळलं पाहिजे की त्या ठिकाणी उत्तर प्रांतामध्ये आणि भूमध्य प्रांतामध्ये, ज्याला कॅप्रिकॉन जो आहे, हा तर त्या ठिकाणी मकर वृत्तांत आहे हा आणि भूमध्य जे आहे ते तुळेल आहे. कळलं? हा भूमध्य विषुवृत्ताजवळ आहे, हा तो तुळेल आहे. म्हणून चित्रा ऐनांश त्याला विचार केलेला आहे. चित्रा ऐनांश का आले असा असा प्रश्न जर कोणी केला तुम्हाला, माझं सांगण्याचं एवढं विशेष आहे की तुम्हाला सगळ्या तऱ्हेची उत्तरं आली पाहिजेत, बाकी काही हेतू नाही. हो सर. चर्चा हा हो, तुम्हाला उत्तर आली पाहिजे सगळी, आणि ती पण तर न शास्त्रीय वाचता. परीक्षेत सगळं विचारतात सर हे. बरं, ते काय माहिती नाही काय करतात. अरे बापरे. नाही, तुम्ही मगाशी म्हणालात तर शास्त्रीय परीक्षेमध्ये ह्याच्यावरती विचारतील प्रश्न म्हणून. नाही, तर काय माहिती नाही. काय ते काय घाबरत नका बोलत सर. नाही, नाही ते काय बोलत मिळत नाही. तुमच्या शिक्षकाला माहिती पाहिजे, अच्छा. त्याच्याकडे तुम्ही शिकणार आहात ना, हा हा त्याला माहिती तर पाहिजे. तुमच्याकडनं शिकते आता मी सर. नाही नाही, माझ्याकडून नका. त्याच्याकडे तुम्ही पैसे भरले त्यांना सांगा हे का असं. बरं सर. बरं, ठीक आहे, सर चला. नमस्कार. नमस्ते बेंद्रे साहेब, बोला. सर पहिल्या फर्स्ट टाइम मला हे कळलं. काय? कधी हे ग्रहण का आपल्याकडे दिसत नाही, हा ते दोन्ही पॅरिस आणि न्यूयॉर्कच्या तुम्ही ज्या स्पष्ट ग्रह लावलेत हा त्याच्यावरून कळलं. नाही तर हे
कुठेही विवेचन हे केलं जात नाही अजिबात. थँक्यू काय व्हेरी मच. काय करणार साहेब, ते कसं आहे की आम्ही आता सगळं टेक्निकल शिकलो आहोत म्हणून आम्हाला त्या गोष्टीची आवड आहे, रुची आहे, बाकी काही नाही. आणि तुमच्यापर्यंत ते पोहोचलं पाहिजे असा हा विचार आहे. नाही, पण तुम्ही एवढं देताय व्यवस्थित, मला खरंच म्हणजे असं कोणीतरी एकदम जो स्ट्रॉंग ज्योतिषी आहे त्याला विचारावं असं वाटणार आहे का सांगू नाही शकणार अशी खात्री आहे माझी. कारण हे खूपच सायंटिफिक आहे एकदम. नाही, सगळ्या गोष्टी सायंटिफिक आहेत ना साहेब, सायंटिफिक आहे. आता आपण बघा 1453चं लग्न आहे, 1447चा सूर्य आहे, हो, म्हणजे लग्न उदित अगोदर आहे. बरोबर आहे. दुसरी गोष्ट की तो भाव मध्ये जो आलेला आहे ना अंशाचा, हा, तो बरोबर 1453 आलाय, म्हणजे 30 अंशाचं लग्न आहे बरोबर आहे. आणि 15 म्हणजे मध्ये आहे. हो, आता तो मध्ये म्हणजे का, आणखी तो पण टेक्निकल प्रोसेस सांगतो तुम्हाला साहेब. हा, आता विचारलंय म्हणून की सूर्य हा 14 अंशावरतीच आहे आणि तेव्हाच ग्रहण स्टार्ट होत आहे. हा, आणि तो का होतोय, कारण आज 29 तारीख आहे हो, आणि त्यावेळेला तो 14 अंशावरती आहे, लग्न 14 अंश, तेव्हाच ते ग्रहण लागणार आहे. बरोबर आहे. आणि तो प्रांत पण मी तुम्हाला आता सांगितला हो, की त्या भूमध्य लोकांना माहितीच आहे भूमध्य सागराचं काय आहे ते. हो, कारण भूमध्य सागरामध्ये ना क्रूज भरपूर चालतात, भरपूर हो. म्हणजे भरपूर. प्रत्येक आवरला क्रूज असते, प्रत्येक आवरला. हम्म. आणि एक साइड म्हणजे लेफ्ट साइडला आफ्रिका टूर आहे आणि दुसऱ्या बाजूला राईट साइडला वळून ती येते अटलांटिक मधून हम्म. आणि ती परत युरोपला स्पर्श करते, तिकडचे काही दिवस थांबते आणि मग नंतर परत त्याला जाते तुर्कीला. तुर्की त्याचा बरोबर. पिकअप पॉइंट आहे. त्या सागरामध्ये पण आज खूप हे झालं असेल ना, लाटा वगैरे हो उसळल्या हो, असतील. भरपूर म्हणजे आहे. इथे जसं भूकंप झाला हो. तसं तिथे पण म्हणजे आणि पाण्याची कसं आहे, मुवमेंट खूप झाली येस असेल. येस येस. आणि तुम्हाला सांगतो की त्याची लांबी फक्त म्हणजे रुंदी 13 किलोमीटर आहे. हो का? अच्छा. फक्त 13 किलोमीटरचा तो मधला भाग आहे आणि 15 लाख वर्षापूर्वी भूमध्य सागर जन्माला आला होता. हा हा. असं आहे, म्हणजे खूप नॅरो आहे त्या मानाने. नॅरो आहे. पण तरी सुद्धा क्रूज ये जा सतत माल वाहतूक चालू आहे. बरोबर. म्हणजे सुएझ कॅनल पण तिकडूनच बाहेर निघतो. हो. म्हणजे हे बघा 14 अंश का, हा पहिला भाग आहे. हम्म. कारण का की 14 अंश आज रवीने 14 अंश भोगलेले आहे, तसं उदित लग्न पण 14 अंशावरतीच आलेलं आहे, हो, तरच ते ग्रहण लागणार. बरोबर. त्या आता अंशाला महत्व आहे फार. पुढच्या ग्रहणाच्या वेळी आधी नीट बघीन नक्की. नाही बघा, काय हरकत आहे, त्यात काय हे नाही आपलं, काय कुणाचं हे सर मी आमोशेचं बोलू का? पण हे खरंच सर कोणी सांगितलेलं नाही, ऍब्सोल्युटली कधी नाही, कधी सांगितलेलं नाही. हा बोला थँक्यू. कोण. येस सर, येस सर. हा बोला, कोण म्हणलं मॅडम? सर मी बोलू का? बोला. सर म्हणजे हे सूर्योदयाला तिथे ग्रहण सुरू झालंय, त्यामुळे हम्म. पूर्ण ग्रहणाचा काळ तिथे हे होणार आहे. आपल्या इकडे त्यावेळेला सूर्यास्त झाल्या म्हणून आपल्याला दिसत नाही, किंवा मॉरिशस मध्यावर आहे साधारण, तरी येस. तिथेही दिसत नाही, कारण मॉरिशस फक्त 1.5 तास मागे आहे सर. त्यामुळे नाही तिथं पण ते ऑलरेडी सूर्यास्त होऊन गेलेला आहे ना, म्हणून ग्रहण इक्वेटर दिसणार नाही, मॉरिशस पूर्वेला इक्वेटरच्या हा, तिथे आहे. पूर्वेला दिसणारच नाही सर. पूर्वेला हे छान दिसणारच नाही. सांगितलं तुम्ही समजावून. हो. खूप पटलं ते. हा, छान, व्हेरी पण गुड. तो मॉरिशस इक्वेटरच्या खाली आहे. हो, तिथं आहेच. हो, आणि तिथे जरी आपला 2 तासाचा सूर्योदयाचं अंतर असेल, पण रिअल अंतर जे आहे ते जास्ती काळाचं आहे. पण करेक्ट तो करेक्ट. टाइम झोन जो आहे तो त्यांनी ग्रीनविच वरती ठरवलेला आहे. 17 तासाचा जवळजवळ टाइम झाला सर, हा. अमेरिका आणि मॉरिशस मध्ये. हो. आणि जेव्हा मेरिडियन लाईन जी आहे तर ती जी आफ्रिकेमध्ये जाते ती वरून, तर त्याचं जे करेक्ट. अंतर आहे ते आपण 530 बिफोर आहोत. तर मॉरिशस जे आहे ते मला वाटतं 330 किंवा 430 असेल, असं आहे. 330 330 असणार. नाही, सॉरी, प्लस आपल्या मायनस आहे ते पण 1 आवर आपण 30 530 मिनिट. आहोत ना मॅडम. आपण आपण 530 म्हणजे 4 आवर. 530 मग ते 430 असतं. येस, असं आहे. ती ग्रीनविच टाइम झोन आहे तो. पण थँक्यू हा सर. जो भाग आहे तो कम्प्लिटली त्या ह्याच्यामध्ये टेक्निकल आहे. अगदी आणि अगदी, आणि ते पटलं की आता इकडे सूर्योदय होतोय आणि तेव्हाच ग्रहण होतंय, म्हणून ते तिथूनच दिसणार, आपल्याला नाही दिसणार. नाही दिसणार. हा. आता त्या ते तुमची अंशात्मक तिकडली तुम्ही समजावून सांगितल्यामुळे सगळ्यांनाच फायदा आहे. हा,
आणि मुख्य भाग असा आहे मॅडम की 14 अंशाला रवी आल्यानंतरच मीन राशीमध्ये 14 अंशाला ग्रहणाचा आरंभ होईल, होय ज्याला ग्रहण स्पर्श म्हणतो. स्पर्श तो ग्रहणाचा स्पर्श पूर्ण युरोप आणि अमेरिकेमध्ये, न्यूयॉर्कमध्ये, पण तो टेक्सासला होईल की नाही माहिती नाही. आपण ग्रहण स्पर्श आणि ग्रहण सुटतं कुंभेमध्ये जेव्हा हा उदित लग्न जाईल त्यावेळेला ग्रहण सुटलेलं असेल आणि करेक्ट. ग्रहण हे 1.5 तासच अस्तित्व असेल. ग्रहण सर माझा किती एक काळ प्रश्न होता की बोला. आता हे ग्रहण तिथनं दिसतंय म्हणजे मग त्याचा इफेक्ट न्यूयॉर्कवर जास्ती होईल का, पॅरिस किंवा न्यूयॉर्क? हा कम्प्लीट उत्तर म्हणजे युरोपमध्ये ग्रहण लागणारच आहे. हा त्यामुळे त्याचे परिणाम जास्ती तीव्र असतील. हो हो त्या प्रांत त्याचा जो मार्ग आहे ना, जसं हो. आता मीन राशीचा जो मार्ग आहे तो ठरलेला आहे. हो. तो 330 अंश रेखांशावरती आहे. ओके. रेखांश 330 आहे. हो कळलं का? मग त्यावेळेला थँक्यू. तुम्हाला 330 रेखांशावरतीच तिथे ग्रहणाचा आरंभ आहे. मग आता ही 14 हे केले तर 330 + 14 मग 344 असं आहे. 360ला राशी समाप्ती आहे. वजा 14. 330 + 14 म्हणजे 344. येस येस. 16 अंश मायनस आहे. हे असं गणित असतं. तृप्ती कुलकर्णी मॅडम, तुमचा काय विचार आहे? हो सर, तुम्ही सांगताय तर लक्षात येत आहे. आणि आपल्याकडे सर 5:30 वाजता मुंबईचं बघायला गेलं तर आपल्याकडे मीन लग्न उदित नाहीच आहे मुळात. नाही आपल्याकडे आता कुंभ लग्न आहे समाप्त ते. झालं. हा आता नाही, हा कुळ लग्न आता सुरू झालं. नाही, आपल्याकडे पहाटे जर बघायला गेलं सकाळी 5:30 वाजता तर आपल्याकडे कुंभ तरी लग्नच येते आपल्याकडे. हा Yes, yes. बरोबर आहे. हा आपल्याकडे मीन लग्न नाहीच आहे त्यावेळेला सर. आपण 5:30च्या प्रमाणे विचार करायला गेलं तर. कारण तेव्हा चंद्र भेटणार नाही ना तिथे मॅडम. नाही चंद्राशिवाय बरोबर नाही, आहे ग्रहण पण सर. होणार नाही. आता संध्याकाळी कन्या लग्न किंवा तुळ लग्न हा उदित आहे, कुळ तर कुळ तिथे आहे. कसं होणार हे ग्रहण? तेच ना, म्हणजे नाही आपल्याकडे शक्यच नाही दिसणं त्याच्यामुळे. करेक्ट. त्यामुळे हा सूर्योदयाचा जरी विचार करायला गेला तरी सुद्धा ते तिकडूनही येतंय ऍक्युरेट. हो ना सर. नाही आता बघा दुसरा सांगतो मुद्दा मॅडम तुम्हाला हा हा की 14 अंशाचा चंद्र हा जाण्यासाठी किती तास लागतात हा एक भाग आहे. बरोबर. 28 तास लागतात. हो 28 तास लागतात. हो हा. मग त्यावेळेला तिथे उदित लग्न नव्हतं, मग ग्रहण कसं दिसेल आपल्याला? नाही दिसणार आहे. बरोबर आहे. मग त्या ठिकाणी जेव्हा आपल्याकडे तुम्ही जर पाहिलं तर 12 तासाचा समोरचा भाग आहे आणि हो त्याला चंद्र त्या ठिकाणी 14 अंशावरती आलेला आहे. तेव्हा हो तो रवीच्या युतीत झाला. तो युतीत जेव्हा झाला. हो अगोदर असेल 7 अंशाला तरी सुद्धा ग्रहण होणार नाही. बरोबर आहे सर. मीन राशीमध्ये चंद्र कालपण होता आपल्याकडे. हो काल पण होता. आता ह्या क्षणाला 17 अंशावरती आहे चंद्र. Yes, yes. हा तर हा जो आणि आता तुळ लग्न उदित झालेला आहे. मग हा टेक्निकल पार्ट जो आहे ना मॅडम, हा खरा शास्त्रीमध्ये शिकवला पाहिजे. नाही शिकवत सर. हे आम्हाला सांगितलेलं नाही, शिकवलेलं नाही बिलकुल. आता कवटेकर मॅडम आहेत ना, शिकून येतील मग आपल्याला सांगतील. नवीन त्या नवीन शास्त्री परीक्षेत प्रश्न आला तर ते सोडवू शकतील. आमच्या टीचरला विचारीन ना मी. नाही विचारायचं तो एकदम हो. तासमपट्टी काढायची चांगली. आता बरोबर आहे. तुमच्याकडनं कारण इतकं आपल्याकडे छान आता समजलंय सूर्यास्त सर, झाल्यामुळे खूप छान दिसणारच नाही ना समजलं. सर. शक्यच नाही मॅडम, शक्यच हो नाही. तेच पण ना. आपल्याकडे आता मीन लग्न पश्चिमेला आहे ना, हो हो आता गेलं त्याच्यामुळे दिसणारच नाही. वायव्येला गेलं गाडी पण मीन वायव्येला लग्न. गेलं, हो सरकलं पुढे. रवी चंद्र तिथेच आहेत ना मीनेमध्ये, त्याच्यामुळे आपल्याला दिसणं शक्यच नाही आता. बरं ठीक आहे, चला जाऊया आता हा आपण सर, पुढच्या. खूप सुंदर सांगितलं सर, सोप्या पद्धतीने अगदी. धन्यवाद सर. मग अंशात्मक आपण म्हणतो हे होय सगळे होय अंश तुमच्या समोर आहेत. बरोबर आहे सर. पत्रे याच्या पंचांगात सर फक्त एकच वाक्य दिलंय: कॅनडा, ग्रीनलँड, युरोप, आफ्रिकेचा उत्तर पश्चिम भाग आणि रशिया या भागात दिसेल. बस Yes, एवढाच उल्लेख आहे सर पंचांगात. yes. असं आहे. तर काय करणार सांगा. तर उद्या पंचांग वाचनाचा क्लास आहे. अच्छा बरं. आणि विनामूल्य आहे. बरं सर. धन्यवाद सर. धन्यवाद. चला आता पंचांग काढा मॅडम. आता आपण सुरू करू. आणखी काही कोणाला विचारायचं आहे का? विचारा. नमस्कार सर, एक प्रश्न विचारू? नमस्ते, बोला. जसं आता आपण हे सूर्यग्रहणाबद्दल हे केलं, मग चंद्रग्रहणाचं पण
तीच प्रोसेस आहे, फक्त चंद्राला हो, लागेल. हे सूर्याला लागलं. ते पौर्णिमेला होईल. हो, ते पौर्णिमेला असेल. म्हणजे आता हा, होळीला होऊन गेलं त्या येस, पौर्णिमे. हो, ते ओके. पौर्णिमेला होतं. हा, ओके मग सर. त्यावेळेला जी पौर्णिमा होते ना मॅडम, तर हो तुम्ही जर पाहिलं तर त्याच्या अगोदर ते कुंभ राशी सिंह राशीमध्ये झालेलं आहे. कळलं का? हो सर, बरोबर आहे. कुंभ राशी आणि सिंह राशीतच झाले. हा. हो आणि ते सिंह रास जी आहे ती आग्नेय दक्षिणेला आहे आणि कुंभ रास जी आहे ती वायव्येला आहे. म्हणजे तो असा अक्रॉस ग्रहणाचा वेग आहे. हो, अक्रॉस समोरासमोर. हो, आग्नेय समोर वायव्य. हो. असं आहे ना. धन्यवाद सर, धन्यवाद. म्हणून हे सगळं माहिती पाहिजे, जॉग्रफी. हरकत नाही, चला आता तुम्हाला माहिती पडलं, बाद झालं, समाधान आहे. हो सर, थँक्यू सो मच सर. छान थँक्यू, धन्यवाद सर, सांगितलं. खूप खूप धन्यवाद धन्यवाद, सर. धन्यवाद. काय हा टेक्निकल पार्ट आहे, हा शिकणं गरजेचं आहे. तुम्हाला गणित आणि फलित दोन्ही, हे फलित आहे. कळलं? बरं, हो आता सर. आपण शनी महाराजांबद्दल सुरू करूया. तर आपण गेल्या वेळेला पण सांगितलं होतं की कुठल्या कुठल्या राशीमध्ये काय काय प्रश्न होईल किंवा प्रश्न उपस्थित होतील. आता आपण मीन राशीच्या शनीबद्दल बोलणार आहोत. पण त्याच्यापूर्वी कुंभ राशीमध्ये आता शनी महाराज जे आहेत आणि कालांतराने पुढे जाणार आहेत आपली 2च्या दरम्यान, तर त्यावेळेला जेव्हा कुंभ राशीतला गेल्या 2.5 वर्षाचा इतिहास जो आहे तो तुमच्या समोर आहे. काय काय घडामोडी घडलेल्या आहेत आणि पुढे काय होणार आहे. तर पुढे काय होईल, तर जोपर्यंत राहू आणि शनीची जी युती आहे, शनी राहू रवी हे सगळे एकत्रच आहेत आणि 1968 सालानंतर ते एकत्र आलेले आहेत 3 ग्रह. पण रवी आता सुटका घेणार आहे, बुध जाणार आहे, शुक्र सुद्धा तिथून जाणार आहे. मग आता जेव्हा शनी आणि राहू एकत्र राहतील तर हे साधारणतः 34 ते 38 दिवस जे आहेत ते कठीण आहेत. आता ते कठीण म्हणजे काय होईल की बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला अनउत्तरित राहतील. म्हणजे उत्तर होणार नाही, उत्तर मिळणार नाही. या गेल्या 2.5 वर्षामध्ये जर तुम्ही पाहिलं तर वृश्चिक रास, वृश्चिक लग्न ह्या व्यक्तींना बऱ्याच प्रमाणामध्ये मानसिक त्रास झाला असेल. कसा झाला असेल तर आपण लग्नी शनी पाहिलं तर त्या ठिकाणी दशमामध्ये वृश्चिक रास येते आणि त्याच्यावरती 10वी दृष्टी आहे. आता ही 10वी दृष्टी असल्यामुळे त्या ठिकाणी जर ग्रह असते होते तर त्या ठिकाणी मानसिक आणि काही व्यावसायिक व्यवहारात, कुटुंबात असे अनेक प्रश्न, कुंभ लग्न आणि वृश्चिक राशीचा संबंध तिथे आला असेल तर त्या ठिकाणी तिथे त्रास होईल. उदाहरणार्थ सिंह लग्नाला चतुर्थामध्ये वृश्चिक रास आहे आणि सप्तमामध्ये शनी भ्रमण सुरू होतं, आता जाणार आहे मीन राशीमध्ये. पण तरी सुद्धा त्या कालावधीमध्ये फलादेश पाहते वेळी, पर्टिक्युलर फलादेश हा ग्रहाशी ग्रहाला जेव्हा योग येतो, आता तो वायू आणि जलतत्वातला, मग तो कुठलाही ग्रह असेल तरी सुद्धा शनीच्या कचाट्यातून सुटणार नाही. जेव्हा नोव्हेंबर 15 ऑनवर्ड डिसेंबर 15 पर्यंत जेव्हा शनी आणि रवी यांचा एकमेकाशी केंद्रयोग होता, त्याला ज्या पत्रिकेमध्ये अंशात्मक चतुर्थ स्थान म्हणजे ज्याला भाव मध्य आपण म्हणतो, तर त्या ठिकाणी सिंह लग्नाला चतुर्थाबद्दलचा त्रास झाला असेल किंवा होईल किंवा चतुर्थामध्ये मूळचा एखादा ग्रह असेल तर त्यावेळेला सिंह लग्नाला तो त्रासदायक ठरेल अशा तऱ्हेचा फलादेश झाला होता. आता ह्याच्या पुढचे फलादेश जे आहेत ते फलादेश म्हणजे असं आहे की शनी एक अंशाच्या आतील याच्यामधून जस्ट अरायबल आहे, म्हणजे आरंभ सुरू करणार आहे. तर आरंभ सुरू करताना 10वी दृष्टी जी आहे ही कोणत्या राशीवरती जाईल, तर तिथे जेव्हा वृश्चिक होते तर त्यावेळेला आपण गेल्या वेळेला म्हटलं की धनु राशीवरती ती दृष्टी जाईल, कारण एक दृष्टी पुढे जाते. एक रास शनी पुढे गेल्यानंतर दृष्टीचा सुद्धा फरक जो आहे तो त्याच्यावरती होईल. त्यानंतर जो मीन रास आहे तिथून तिसरी रास जी आहे ती कोणती येते, ऋषभ. आता ऋषभ राशीमध्ये असणारे ग्रह किंवा ज्यांचे ग्रह ऋषभ राशीमध्ये जन्मताच असतील किंवा त्या ठिकाणी कन्या राशीमध्ये जन्मताच असतील, मग ते पापग्रह असो, शुभग्रह असो, शनी मंगळ समसप्तक असो, अशा व्यक्तींना बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन होण्याची शक्यता आहे.
म्हणजे ज्याला आपण म्हणालो होतो गेल्या वेळेला कलाटणी देणारा शनी, तसंच अकस्मात होणाऱ्या घडामोडी ह्या सुद्धा तुम्हाला भविष्यामध्ये त्याला सांगता आल्या पाहिजेत. आणि त्या भविष्यामधलं सांगताना जैसे ज्याचे कर्म तैसे फळ मिळतं. तर तशाच प्रकारे त्या ठिकाणी जातकाचे बरेच लोकांचे, मीन राशीच्या लोकांचे प्रश्न सुटतील किंवा प्रश्न आरंभ होतील. एखाद्या प्रश्नाला सुरुवात होईल, कारण शनीने मीन राशीमध्ये प्रवेश केलेला आहे, तर निश्चितच त्याच्यामध्ये परिवर्तन होईल. दुसरा भाग असा आहे, कन्या राशीमध्ये जर ग्रह असतील तर ते ग्रह त्याचे शत्रू ग्रह असतील तर त्या ह्याच्यातून सुद्धा जातकाला बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागेल. जसा ग्रह असेल तर शनी त्या बाबतीमध्ये आता केंद्र योगामध्ये येणारी धनुराशीमध्ये मूळचे ग्रह असतील, कन्या राशीमध्ये मूळचे ग्रह असतील, मग तो स्वतः शनी असला तरी, आणि वृषभेमध्ये ग्रह असतील, मूळचा ग्रह शनी असला, रवी असला, मंगळ असला, राहू असला, तरी सुद्धा त्या ठिकाणी तिथे त्या व्यक्तीला निश्चितच हानिकारक गोष्टी जीवनामध्ये घडतील आणि त्याला सामोरं जावं लागेल. बरेच प्रश्न कदाचित राहून गेलेले प्रश्न उपस्थित होतील, कदाचित प्रश्न उपस्थित झालेले कधी कधी संपुष्टात येतील. असा दोन्ही भाग जो आहे तो शनी प्रकरण मिटवतो सुद्धा आणि प्रकरण काढतो सुद्धा. आता सोमवार नंतर तुम्हाला महाराष्ट्राची परिस्थिती आणखी समोर येईल, काय काय घडामोडी होतील त्या. तर असे बरेचसे प्रश्न जे आहेत ते पाहते वेळी तुम्हाला शनी ग्रहाचं गोचर, आता शनी ग्रहाच्या गोचरीमध्ये पूर्वकर्म ज्या ग्रहांनी जसं केलं असेल ते त्याप्रमाणे त्या जातकाला तिथे त्याचं प्रायश्चित्त करावं लागतं, शरण जावं लागतं. शनी हा शरणांगतीच्या बाबतीतला ग्रह आहे. यदा कदाचित राष्ट्राबद्दल जर तुम्ही बोललात तर अनेक राष्ट्र जी आहेत ती सुद्धा माघार घेण्याच्या तयारीमध्ये आहेत. म्हणजे हे सगळं जेव्हा घडतं त्याला मूळचा ग्रह हा सिंह राशीच्या समोर त्याची मूळ त्रिकोण रास येते. आणि आपण जेव्हा शिकलो होतो की सूर्य सिद्धांतामध्ये की कुठल्या राशीपासून कुठली रास जन्माला आलेली आहे, तर कुंभ राशीतून मीन राशीमध्ये, तर मीन राशीचा जन्म हा जो आहे हा चंद्र ह्या ग्रहापासून झालेला आहे, म्हणजे कर्क राशीपासून झालेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी कर्क राशीचे ज्या व्यक्ती असतील तर त्यांना ही रास किती आहे, त्याच्यामध्ये जर मंगळ येत असेल किंवा इत्यादी ग्रह येत असतील तर आपली जी नाडीचा जो क्लास आहे त्याला अनुसरून जो जो ग्रह जलतत्वामध्ये प्रवास करेल त्या त्या ग्रहाला निश्चित त्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये बराचसा त्रास सहन करावा लागेल. दुसरा भाग की मीन राशीमध्ये शनीने आता राशांतर करणारच आहेत, त्याचे काही थांबणार नाहीत. तर त्या ठिकाणी जेव्हा 2027च्या दरम्यान गुरु सुद्धा एकाच तत्वामध्ये येणार, म्हणजे कर्क राशीला येणार आणि शनी तेव्हा मीन राशीमध्येच असणार. आणि अशा वेळेला जेव्हा मंगळ, सूर्य, बुध, शुक्र यांची जेव्हा युती होईल त्यावेळेला ते एकाच तत्वात असतील, तरी सुद्धा त्या एकाच तत्वातला शनी जर ऍडव्हान्स प्लॅनेट असेल आणि रेट्रोगेट असेल तर त्यावेळेला येणारा रेट्रोगेट प्लॅनेट त्या ग्रहांना एक भीती निर्माण करतो किंवा त्या ठिकाणी काही गोष्टीमध्ये बाधा उत्पन्न होतात. अशा तऱ्हेचं आपण जे नाडीशास्त्र शिकत आहोत त्याच्यावरचं फलित जे आहे ते आपल्याला सांगायला हवं. म्हणजे फलित करतेवेळी तुम्हाला पूर्णपणे त्याचा जो काही अंदाज आहे तो आला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की शनी आणि मंगळ हे असे विरोधी ग्रह आहेत की ते माणसाच्या जीवनामध्ये तिथे आल्यानंतर जातकाला अनेक प्रकारचे हादरे लागू शकतील, लागतात, आर्थिक हानी होते, जमिनीचे वाद उपस्थित होतात किंवा तत्सम भावंडांचा त्याग होतो. एखाद्या याच्यामध्ये बऱ्याच वेळेला आम्ही पाहिलेलं आहे की जेव्हा वृश्चिकेतला मंगळ आहे मुळात त्याच दरम्यान भाऊ आजारी असून त्या ठिकाणी त्याचं निधन झालेलं आहे. मंगळ हा भ्राताकारक सांगितलेला आहे. तसंच ते नातं जे आहे ते आपल्याला त्याची मांडणी केली पाहिजे आणि त्या मांडणीच्या आधारावरती कदाचित वडिलांना त्रास होतो, कधी आईला त्रास होतो, ज्यांचा कन्येचा चंद्र असेल
त्यांना आई जरी नसेल तरी सुद्धा त्या ठिकाणी मानसिक आंतरिक स्थिती ही सुद्धा चंद्रावरती पाहिली जाते. तर त्या ठिकाणी मनाचा विचार करते, मानसिक दुःख किंवा आजारपण, मनाची व्यथा, या सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला प्रत्येक ग्रहाचं जे नातं आहे ते तुम्ही प्राथमिक मध्ये शिकलेले आहात. आणि ते शिकणं म्हणजे प्राथमिक ज्योतिषशास्त्र आहे. विचार करा, तर ते शिकला नाहीत तुम्ही तर त्या सगळ्या नात्यांना तुम्ही कधीही फलादेश सांगू शकणार नाही. म्हणून त्यांची जी नाती आहेत किंवा त्यांचे जे काही गोष्टी त्याच्यातून पाहिल्या जातात, जसं की उदाहरणार्थ बुध हा ग्रह ज्या वेळेला शनीच्या नियंत्रणामध्ये येईल त्यावेळेला इट इज कंट्रोल बाय सॅटर्न. व्यापारामध्ये त्या ठिकाणी कदाचित काही वेळेला मिळवलेलं गमावावं लागतं, जातं निघून जातं, लॉसेस होतात. तर अशा गोष्टी फार मोठ्या प्रमाणामध्ये घडू शकतात. त्याच्यातून जास्तीत जास्त कन्या राशीमध्ये जेव्हा ग्रह असतील तर त्या व्यक्तींच्या जीवनामध्ये बराच बदल, व्यावसायिक बदल, राहणीमानामध्ये बदल किंवा काही आर्थिक घडामोडी ह्या होण्याची शक्यता दाखवतात. काही वेळेला काही प्रश्न सुटलेले नसतील तर ते प्रश्न सुटतील. ज्यांचे विवाह झाले नाहीत त्यांचे विवाह होण्याची शक्यता आहे. आणि अशा वेळेला तुम्हाला गुरु आणि शनी हा पृथ्वी तत्वातला गुरु आणि जलतत्वातला शनी हा असा जर बघितला आपण तर त्या ठिकाणी तो षडाष्टक होतोय. आता हा षडाष्टक जो भाग आहे तर तिथे त्याचा संबंध मूळ पत्रिकेमध्ये जर कन्येचा गुरु असेल, कन्येचा सूर्य असेल तर माणसाला जास्तीत जास्त त्रास होण्याची शक्यता आहे. जर समजा मूळ कुंडलीमध्ये गुरु बलवान आहे आणि धनुराशीवरती शनीची 10वी दृष्टी जाणार आहे तर त्यावेळेला थोडस तिथे सांभाळलं जाईल किंवा तिथे थोडीशी रिलीफ मिळेल माणसाला. अशा तऱ्हेचं भविष्य कथन करायची प्रथा आहे. मग याच्यामध्ये आपल्याला वैयक्तिक कुंडली ही काय सांगते, एक तर राशीचं महत्व हे आहे. आता मीन राशीच्या बद्दल मगाशीच मी 1-2 तासापूर्वी चर्चा केली होती. तर मीन रास ही त्यागाची आहे. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला घालवाव्या लागतात किंवा सोडून द्याव्या लागतात, माफ कराव्या लागतात. पण तरी सुद्धा मीन राशीमध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. जरी तिथे दान धर्म केला तरी सुद्धा तिथून तुम्हाला इन्कम ऑफ सोर्सेस भरपूर येतात. आर्थिक पैशाची कामं जर असतील तर त्याची रिकव्हरी होते, असं सुद्धा शनी महाराजांचं तत्व आहे. कदाचित न्यायालयीन खटले जिंकण्याची पण तिथे उमेद असायला हवी. न्याय तुमच्या बाजूने लागू शकतो असा रिलीफ जो आहे तो मीन राशीला आहे. त्याला कारण असं की आपण जर पाहिलं तर मीन राशीच्या अगोदर कुंभरास, कुंभराशीच्या अगोदर मकर रास, या 2 राशीच्या अगोदर नंतर धनुरास. ह्या 2 राशी ज्या आहेत त्याच्यामध्ये दोन्ही बाजूला अलीकडे आणि पलीकडे दोन्हीकडे तिथे तुम्हाला शनीच्याच राशी तिथे आढळतील. म्हणून जसं धनुला पुढे शनी आहे आणि मीनेला मागे शनी आहे तर तिथे काही काही लोकांना म्हणजे धनुच्या व्यक्तींना पुढचा काळ अतिशय वाईट जाणारा असतो, मीनेला मागचा काळ वाईट गेलेला असतो आणि त्याचं रूपांतर चांगल्या जीवनामध्ये होतं. अशा तऱ्हेचा अनुभव असा माझा ज्योतिषशास्त्रातला आहे. आता तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा, नंतर पुढचं व्याख्यान जे आहे ते मी आणखी पुढे वाढवतो. सुरू बोला सर मी विचारू? हा बोला ना. विचार. हा सर, आता समजा षष्ठ स्थानातून शनीचं भ्रमण चालू झालं आणि तिथं जर रवी असेल तर मग नोकरीच्या संदर्भात काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात काय? आता किती अंशाचा, किती तारखेचा जन्म आहे मॅडम? 83. तारीख 6 एप्रिल 83. 6 एप्रिलला त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर रवी जो आहे तो त्या ठिकाणी बरोबर 18 अंशाचा असेल. कळलं का? तर समजा 18 आणि 9, 6 आणि 9 15 होतात. तर तिसामध्ये -9 केले तर 21 अंशाचा सूर्य आहे. जोपर्यंत 21 अंशाला तिथे शनी स्पर्श करत नाही तोपर्यंत दडपण हे राहणारच. आता ते दडपण जे आहे ते त्या दडपणामध्ये जर ही राज षष्ठ स्थानात येत असेल तर राज कुठे आहे, दशमात आहे का षष्ठात?
मग षष्ठ स्थानामध्ये यदा कदाचित भीतीचं वातावरण तयार होईल, आजाराचं वातावरण तयार होईल, असं वाटतं की एखाद्या व्यक्तीला काही रोग होण्याची शक्यता आहे, मनातून असं फिलिंग्स होतात. फिलिंग होतं. कळलं का? हा भाग आहे. पण मुख्य त्या ठिकाणी तुम्हाला जो रिझल्ट आहे पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह, जेव्हा आपण ज्योतिष सांगतो त्यावेळेला जर उपासना वगैरे तुमची बलवान असेल, म्हणजे त्या ठिकाणी उपासक असाल, तुम्ही चांगल्यापैकी उपासना करत असाल, तर 21 महिन्यानंतर होणाऱ्या काही घटना ज्या आहेत त्या तिथे थांबतील. म्हणजे त्याची तुम्हाला आतापासून सुरुवात करणं गरजेचं आहे. जर तुम्ही गुरु आणि शनी या 2 ग्रहांचा मंत्र सतत पुढची 21 महिने सुरू ठेवले तर पुढच्या रवीला त्या ठिकाणी धोका सापडणार नाही. म्हणजे इथे तूळ लग्नाला रवी शनी हा षष्ठ स्थानात आहे, तर जातकाचं तूळ लग्न आहे का? हो, तूळ लग्न. मग आता तूळ लग्नाला जे लाभस्थान आहे तर लाभामध्ये यदा कदाचित हानी होण्याची शक्यता दर्शवली जाईल. बरोबर बरोबर. मग सर ते अंशात्मक म्हणजे आता रवीच्या अलीकडं एक 5-6 अंश आणि पलीकडे 6 अंश, म्हणजे 12 अंश जवळजवळ शनी जाईपर्यंत तो त्रास राहणार ना? नाही, ऐका, आता आरंभ होणार आणि मूळचा रवी तुम्ही विचारलाय तो 21 अंशाचा आहे. कळलं का? तर 21 अंश जाताना तिथे शनीचे नियम आहेत की 21 अंशापर्यंत जाईपर्यंत 2 वेळा वक्री मार्गी होणार. म्हणजे पूर्ण त्या ठिकाणी 21 महिने तरी त्या जातकाच्या रवीपर्यंत पोहोचण्यासाठी अवधी लागेल. बरोबर. मग तेव्हा जातकाला आतापासून जर काही मंत्र, उपासना किंवा दान धर्म वगैरे केला, त्याच्यामध्ये तारण मंत्र जे आहेत, म्हणजे ज्याच्यापासून आपण करू शकतो, म्हणजे पोहू शकतो, डुबू शकत नाही, तर गुरु आणि शनी या 2 ग्रहांचा जप केला. कारण शनीचं भ्रमण हे गुरुच्या राशीत आहे, म्हणून गुरुचा मंत्र करणे आवश्यक आहे. बरोबर बरोबर. कळलं सर, थँक्यू. कुलकर्णी मॅडम बोला. सर आता गुरु ह्या वर्षीच अतिचारी गतीने ऑक्टोबर महिन्यामध्ये कर्क राशीत जातोय, तो साधारण 1.5 महिना तरी आहे. मग त्यावेळेला काही थोडस त्याचा रिलीफ मिळू शकतो का जातकांना? कुठल्या प्रकारे मिळू शकेल असं काही? नाही, आता ज्या वेळेला कर्क राशीमध्ये जाईल तर त्यावेळेला तत्व एकच राहील. शनी आणि गुरुची तत्व ही जलद असणार. आता जलतत्वामध्ये शनीची पोझिशन इम्पॉर्टंट आहे की त्यावेळेला शनी वक्री होणार आहे का? वक्री आहे. हो, वक्री जुलैमध्येच होतोय तो, 13 जुलैला. मग आता वक्री जर झालं तर त्या ठिकाणी तुम्हाला वक्रीचा फलादेश हा आपण विचार करू. कसा? तर जर समजा एखाद्या गाडीची रिव्हर्स येते, तो ट्रक आहे का, डंपर आहे का, आणखी कुठला आहे, तर त्याप्रमाणे आपल्याला तिथे ती भीती निर्माण होते. नक्की सर. होय. असा भाग आपल्याला विचार कारण हा बलाढ्य ग्रहच आहे. तुम्ही जे म्हणलात ट्रक, डंपर, ते लक्षात येते सर त्याचं. हो. प्रश्नच तो अगदी शेजारून जाताना सुद्धा आपल्याला भीती वाटत असते त्या बलाढ्य वाहनाची. तसंच आहे हे. हे पण एक फार मोठं हे रणगाड आहे. हो सर. कार शेजारून जरी जात असेल तरी सुद्धा तर ती भीती मनात निर्माण होते सर त्याची ती. बरोबर आहे. आणि सर आणखीन एक असा प्रश्न आहे की कन्येमध्ये ग्रहाचा तुम्ही उल्लेख केला. कन्येमध्ये जर ग्रह असतील तर त्याचा त्रास होईल. आता कन्येमध्ये 25 अंशावरती मंगळ आहे, तर जेव्हा शनी 25 अंशावरती येत नाही तोपर्यंत तरी तसा त्रास होण्याचं काय कारण आहे? आता जे तुम्ही उपासनेचं सांगितलं, कारण 25 अंशावरती जाईपर्यंत शनी 2दा वक्री आणि मार्गी होणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर 25 अंशावरती तो मार्गीच असणार त्यावेळेला. त्यावेळेला मार्गीच असणार आहे. कसं आहे, नियम सांगतो, 25 अंशावरती शनी ग्रह कधी वक्री होणार नाही. आता हे जो शनी आहे तुमचा मूळचा मंगळ आहे, तो चित्रा नक्षत्राच्या प्रथम चरणामध्ये आहे आणि तो सिंह नवमाश आहे. मग त्याच्या समोरचा नवमाश आहे कुंभ. तर कुंभ नवमाश जो आहे तो त्या ठिकाणी मीनेला शेवटचा नवमाश मीन. रेवती नक्षत्राचं 3रं चरण हे कुंभ नवमाश आहे. तर रेवती नक्षत्रामध्ये शनी जेव्हा जाणार त्यावेळेला वक्री नसणार, तो मार्गी असणार. तर त्याची जी काही गती आहे ती गती सुद्धा अतिचारी असणार, म्हणजे रेग्युलर असणार. मग कदाचित संकट येईल तसं लवकर जाईल सुद्धा. संकट येण्याचा आणि संकट जाण्याचा जो भाग आहे
तो हा ग्रहाच्या गतीवरती, स्पीडवरती अवलंबून आहे. बरोबर. ओके. आणि तिथेच कन्येमध्येच राहू 3 अंशावरती आहे. मग अशा वेळेला आता जेव्हा शनी प्रवेश करेल मीन राशीमध्ये, तेव्हा त्या राहूला जेव्हा तो समोरून पाहिल त्यावेळेला तो राहूच्या काही त्रास मुखातून पण जाणार. देईल. राहूच्या हा, राहूच्या मुखातून मुखात जाणार ना. पाहणार. हो. मग मग त्यावेळेला तिथून साधारण तो कशा प्रकारचे त्रास देऊ शकतो? त्यावेळेला अंशात्मक 1 अंशाचं जे काही गणित असतं, तर 1 हा अंश जाताना थोडासा त्रासदायक होईल. म्हणजे जी ग्रहांची भ्रमंती आहे, जसं हा आपण एखाद्या टनल मधून जातो, तो किती मीटरचा आहे, तसा हा बरोबर. राहूचा टनल किती अंतर आहे. अच्छा. ओके. येस. तर बर बर. साधारणतः 1 अंशाचा 1 महिना आपण धरून चालायचा. हो हो हो. दॅट इज बरोबर. रेंज ऑफ द टनल. म्हणजे ऍक्च्युली अंशात्मक जोपर्यंत प्रतियोग होत नाहीत तेव्हा तो त्रास द्यायला चालू करेल असं येस म्हणायचं. येस. म्हणजे साधारण 1 पण महिना तरी तो त्रास 1 देईल महिना असं 1 म्हणू अंश. शकतो. गती ही बरोबर. हो. अशीच आहे. आणि समजा बरोबर. परत त्या ठिकाणी ते प्रकरण उघडकीस येणार असेल किंवा त्रास होणार असेल, कधी हा कधी परवा असंच झालं, एक पत्रिका आली होती, एकदा ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टरची काही चूक झाली आणि परत ऑपरेशन करायला लागलं. बरोबर आहे. हो हो. असं अशा होतं बऱ्याच घटना वेळेला असतं. घडतात. हो. येस. घडतात तर त्या घडतात. डॉक्टरच्या चुकीमुळे असं करायला लागलं, तर त्याला कारण काय की रिपीट होतं अगेन अँड अगेन. बरोबर आहे. असं बरोबर सर. हो सर. कळलं? सर मी एक धन्यवाद सर. विचारू का? हो. हा बोला. हा सर, आता शनी ज्या वेळेला आपल्या पत्रिकेमधल्या ग्रहांवरनं अंशात्मक अपोजिट किंवा त्याच्यावरनं जात असेल, त्यावेळेला तो वक्री असेल तर जास्ती त्रास देईल, म्हणजे गोचरीने. आणि जर मार्गी असेल तर कमी देईल का? नाही, असं नाही. सांगतो तुम्हाला मॅडम. पहिली गोष्ट सांगा मला की कोणता ग्रह वक्री आहे. कन्येत ग्रह आहेत किंवा लग्न पण मीनेत 9 अंशावर आहे. 9 आणि 10च्या मध्ये. ठीक आहे. आता 9 अंशावरती तुमच्या तिथून जेव्हा मीन राशीमधून जाईल, मीनेत लग्न आहे. हा, तर त्यावेळेला त्या ठिकाणी तुम्हाला थोडीशी 1 अंश पार करण्यापुरता तरी दखल घेतली पाहिजे. एक तर म्हणजे भाग असा त्यावेळेला आहे, कुठला धाडसी निर्णय घ्यायचा नाही. येस, शांत बसणे. विदिन दॅट 9 आवर्स 9 डिग्री त्यावेळेला शनी जो आहे तो मार्गी 1 असणार. महिना सांगितलं. मार्गी असणार, त्यावेळेला मार्गी असणार. मार्गी आहे. शनीचं मी वक्री, आता मोजलं. वक्री पण कसं असतं मॅडम की ज्यावेळेला राशांत झाल्यानंतर साधारणतः 10 अंशाच्या पर्यंत जाईपर्यंत शनी रेग्युलर असतो, नंतर तो वक्री होतो आणि परत रिस्ट्रोकला येतो, परत अगेन रिस्ट्रोक येतो. म्हणजे त्याला 2दा फलादेश मिळतात. तर जर त्या ठिकाणी ग्रह असेल आणि लग्नबिंदू असेल तरी सुद्धा तो सेकंड स्ट्रोक हा अप्लिकेबल असेल. कळलं का? तर ते जे आहे तो वयाला अनुसरून समोर जर ग्रह असतील किंवा गुरुच्या पोझिशनवरती गुरुचे आणि शनीचं नातं कसं आहे त्याच्यावरती ते अवलंबून आहे. आता गोचर गुरु मुळात पत्रिकेत त्रिकोणात, सॉरी, केंद्र योगात, कारण गुरु मिथुन येते. असं आहे मॅडम की मिथुनेला जेव्हा गुरु असेल तर त्यावेळेला तो 54-53च्या जवळपास होता. 1953-54च्या जवळ. कळलं का? मग आता त्यावेळेला ते एका तत्वात आत्ता आहेत, म्हणजे मागे आता आजपासून तत्व बदलणार आहे, तर त्या दरम्यान ते एका तत्वामध्ये होते. तर त्यावेळेला तुम्हाला तो प्रॉब्लेम तयार झाला असेल, पण आता ती भीती निघून जाईल. कळलं का? असं आहे. आणि ज्या वेळेला गुरु मिथुनेला होता त्यावेळेला शनी उच्चीचा तुळेला होता. करेक्ट. म्हणून नवपंचम. सर एक विचारू, मूळ कुंडलीत जर कन्या राशीत गुरु शनी असेल, 1 मिनिट थांबा, 2 मिनिटं. कन्येत आता ग्रह आहेत चंद्र, मंगळ आणि शुक्र. पण शुक्र बराच 26 अंशावर आहे, पण चंद्र मंगळ 10 अंशाच्या आसपास आहेत. 10 आणि 17 म्हणजे युती नाहीये, पण आहेत 10-17. तर पण चंद्रावर पण कितीही ग्रह कितीही अंतरावरती जरी असला तरी सुद्धा जो स्ट्रोक देणारा प्लॅनेट आहे तो कधी ना कधीतरी तिकडून जाणार आहे, एवढं नक्की. गॉट इट? प्रिकॉशन घ्यायची. हो, प्रिकॉशन मस्ट. पण सांगतो तुम्हाला, आपल्याला असं वाटतं की 29 अंशाचा ग्रह आहे, काय करणार आहे, हे सगळ्या वल्गना असतात, कॉमेंट्स आहेत सगळ्या. पण तसं नाही. ग्रह किती 0 अंशावरती जरी असेल किंवा 29 अंशावर जरी असेल तरी त्याचा फलादेश हा मिळणारच. ज्या लोकांनी पुस्तकात लिहिले बाल्य अवस्था, कुमार अवस्था, युवा अवस्था, वृद्ध अवस्था, ह्या सगळ्या नॉनसेन्स आहेत.
अशी कधी नाही, आता अवस्था ते कोणी ग्रह वापरतच नाही सर पण म्हणजे हा बऱ्यापैकी कालबाह्य झालंय ते. नाही नाही, कालबाह्य हे लोकांनी काहीच आवडपणा करून ठेवलेला आहे आणि ज्योतिष बिघडवून टाकलेलं आहे. कळलं का? नाही खरं आहे. बर, आणखी ठीक आहे कोणाला काय म्हणजे विचारायचं? तर मी विचारू? काळजी घ्यायची त्या काळात, बाकी एवढंच, बाकी यू काही हॅव टू टेक केअर. बघा कसं आहे माहितीये का मॅडम, हं, की शनीचे नियम असे आहेत की हं, जो मनुष्य आतापर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पाहिलं असेल, हं, ओव्हर कॉन्फिडन्स ज्याला असतो ना, हं. त्या व्यक्तीचा घात होतो एवढं नक्की. मला आता अजिबात कॉन्फिडन्स नाही सर. सांगतो मला. आता असं आहे ठीक आहे. की आपल्या समोर फडणवीसांना ठेवावं, ओके. एकदम संत शांत, कुठल्याही तऱ्हेचं काही आंदोलन नाही, तुम्ही जसं बोलाल तसं सहन करणं हे चाललेलं आहे. ते आज राजा आहेत आणि त्यांची कुंभरास आहे. कळलं का? त्यांनी कुठलाही वादविवाद केला नाही, सगळ्यांचं हाला हा म्हटलं, ओके ओके, सांभाळलं, सावरून घेतलं आणि आज ठाम आहेत. हम्म. कळलं? म्हणजे स्थान असं मिळवलं त्यांनी शेवटी हा, त्या आहे. जसं हुकूम ज्याला म्हणतात ना, हुकूमचा एक्का, असं हा. आहे. हुकूम आणि एक्केमध्ये फरक आहे. ओके. असं आहे. ओके. आणि हुकूम पण आहे आणि एक्का पण आहे, दोन्ही गोष्टी आहेत. हो ना, म्हणजे अगदी टॉपला. हा. ठीक आहे, आलं लक्षात की म्हणजे हा काळ थोडासा प्रिकॉशन घेण्याचा आहे. कॉन्फिडन्स येस, म्हणजे मदत आय हॅव टू करण्याचा नाही. टेक केअर युअर आणि हा प्लॅनेट आता पोझिशन मी अँड लक्षात युअर ठेवून असेंडंट डिग्री इज व्हेरी इम्पॉर्टंट. मला असेंडंट कारण डिग्री काळजी होती जरा. हा. बरं आता बोला, एक मिनिट. डाऊट क्लिअर हॅलो. झाले. थँक्यू सर. हा, थँक्यू. त्या आणखी कोण विचारत होता? बोला सर बोला बोला. विचारू का? हा. हा बोला ना. कन्या मूळ कुंडलीत जर का गुरु शनीची युती असेल तर मग शनीचं भ्रमण आता काय होईल? हा, असं आहे मॅडम, मूळ ही जी युती आहे ना, हा ही नोव्हेंबर 1980 दरम्यान झाली होती. कळलं का? हा डिसेंबर हा. 3 डिसेंबर नोव्हेंबर 1980. डिसेंबरच्या दरम्यान झाली होती. आता मग तूळ त्यावेळेला जे लग्नावर नाही, हा एक मिनिट तूळ थांबतो. मला लग्नावरून मला आपण भ्रमण मला हा मला बोलू द्या का तुम्ही बोलताय? नाही नाही सांगा. आता तूळ लग्नाला ती 12व्या स्थानामध्ये आहे. आता शनी षष्ठातून जाणार आहे, तर त्या ग्रहांवरती तो योग करणार आहे समसप्तक. आता ओके तुमचे शनी गुरुचे जे योग आहेत त्यामध्ये गुरु फॉरवर्डेड असेल आणि शनी रेट्रोगेट असेल. कारण शनीला ओलांडून गुरु पुढे असेल, तर पुढे असणारा ग्रह हा नंतर क्लचमध्ये येतो, अगोदर असणारा ग्रह हा अगोदर क्लचमध्ये येतो. म्हणून तिथे शनीचे अंश किती याला विचार करा. ओके शनीचे अंश किती आहेत? अगोदर आहेत का? हो सर. कारण कन्या राशीमध्ये जेव्हा गुरु शनीची युती झाली होती त्यावेळेला गुरु पुढे होता, शनी मागे होता. हो शनी पुढे येईल. किती अंश आहे? अंश बघा ना, अंशात्मक. हा बोला. शनी 14 गुरु 12. हा हा, मग आता त्या ठिकाणी जर 14 अंश असेल तर तिथे हस्त नक्षत्र आहे आणि 12 अंशाला पण हस्त नक्षत्र आहे. ती अंशात्मक युती आहे. कळलं का? आता 12 अंश जर त्या ठिकाणी येईल तर त्या ठिकाणी उत्तरा भाद्रपदा नक्षत्राचं जेव्हा शनीचं भ्रमण होईल उत्तरा भाद्रपदामध्ये, तेव्हापासून तुम्हाला दखल घेणं गरजेचं आहे. कळलं? म्हणजे साधारणतः पुढचं 1 वर्ष आजपासून तुम्हाला हा काळजी करणं किंवा त्या ठिकाणी मंत्र जाप वगैरे करून नंतर त्या ग्रहाला बलवान करणं. जर म्हणून मी मगाशी पण सांगितलं, शनी गुरुचा मंत्र तुम्हाला करणं आवश्यक आहे. एक तर गुरुच्या राशीतून शनीचं भ्रमण आहे. कळलं का? हो हो आणि गुरुवरती तो कुयोग करणार आहे, तर त्यावेळेला गुरुला बलवान करणं. आणि गुरु आणि शनीचं नातं हे सम आहे, विरुद्ध नाही. ओके सर. हा कळलं का? थँक्यू. कारण कक्षेच्या पलीकडचे ग्रह ज्याच्यामध्ये मंगळ मध्ये आहे तर त्याला तो त्रासदायक आहे. कळलं? म्हणजे मंगळ नंतर धनु, धनु नंतर मकर असं लागतं. ते कक्षेच्या पलीकडचं आहे. म्हणून मंगळाचा आणि त्याचा पटायचा गुरु शेजारी शेजारी आहेत. एखादी व्यक्ती आपल्या शेजारी ब्राह्मण असेल तर त्याच्याशी जमतं, पण एखादा शूर असेल त्याच्याशी आपलं जमत नाही. हा भाग आहे. ओके सर थँक्यू. सर तूळ लग्नाला कन्येमध्ये 1950 साली शनी बुध शुक्राची युती होती आणि तिथे शनी आहे. मग आता त्या कन्येतल्या ग्रहांना पण त्रास होईल ना सर? हो, कारण त्रास आता होईल. हो. झाला. अंशात्मक किती आहे ना त्याच्यावरती अवलंबून आहे मॅडम.
किती दिवस शनी झालं? 3 अंशाचा आहे तिथे कन्येमध्ये. मग शनी मग 3 अंशाचा असेल तर त्यावेळेला तो एप्रिल महिन्याच्या जवळपासचा जन्म असेल 1951. कळलं? आणि रवी जो आहे तो मिनेला असेल जवळपास, किंवा मेषेला असेल. 1950 ऑक्टोबरला आहे. रवी तुळे ते रवी 50 तुळेच आहे. ऑक्टोबर. मग तो 50 साली आहे. 50 साली. मग तो रवी मार्गी शनी मार्गी आहे. शनी पृथ्वी नाहीये, मार्गी आहे. मग तरी पण सर प्रिकॉशन घ्यावीच लागणार ना. प्रिकॉशन तर घ्यावीच लागेल. मग वक्री असो का मार्गी असो, प्रिकॉशन तर घ्यावी लागेल. घ्यावीच लागेल. तर मी विचारू एक मिनिट, एकेकाने विचारायला काय हरकत आहे, पण होय. सायंटिफिक विचारू का? विचारायला हरकत नाही. तुमच्यासाठीच कार्यक्रम आहे, पण व्यवस्थित विचारा जे असेल ते. मला विचारायचं. ओके ठीक आहे, तुम्ही विचारा. मी विचारा आधी तुम्ही विजया, तुम्ही विचारा. बरोबर. नाही सर, मगाशी तृप्ती मॅडम म्हणाल्या होत्या की कन्येमध्ये राहू आहे म्हणून 1 अंशावर काहीतरी, नाही का? पण तिथे समजा शनीचा तर राहू शनी मित्र ग्रहच आहेत की नाही? आणि समजा तिथे बुध शुक्र असतील ते पण मित्र ग्रह आहेत. मग मित्र ग्रह असताना पण त्रास होईल का सर? शनी कोणाचा मित्र नाही, जाणून बुजून तो शत्रू नाही, पण मंगळाचं वैर आहे एवढं नक्की. नाही, पण बुध शुक्र तर शनीचे मित्र आहेत ना सर. ते मित्र फक्त नावाला आहेत, त्यांच्या युतीमध्ये म्हणजे राहून त्रास व्हायचा तर होणारच. एक मिनिट, कसं असतं मॅडम सांगतो मला. आता बुध शनीची युती आहे असं आपण समजूया, बरोबर आहे? तरी सुद्धा बुधाला शनीच्या नियमाप्रमाणे वागावं लागेल. ओके, अच्छा. त्याला आझादी कमी आहे, रिस्ट्रिक्शन्स आहेत. आता जर ज्या वेळेला बुध हा, शनी न्यायाधीश आहेत, बुध हा वकील आहे. वकिलांनी किती आर्ग्युमेंट जरी केलं तरी सुद्धा ते देतात आणि नंतर पुढची तारीख देतात. त्याला तारीख पे तारीख रखडवतात. तसा बुध हा रखडला जातो. बुध किती चाणाक्ष असला तरी सुद्धा शनी पुढे टिकावं लागत नाही. जोपर्यंत शनीशी सहमत होत नाही तोपर्यंत बुधाचा टिकाव लागणार नाही. ओके सर, हो सर, समजलं सर. म्हणजे मित्र असून काही फायदा नाही म्हणजे. नाही, फायदा आहे, फायदा म्हणजे त्याचा ऐकलं तर फायदा आहे. ऐकणं गरजेचं आहे. न्यायालयाचं ऐकावं ते ऐकायलाच पाहिजे. बरोबर आहे. मी बोलू? बोला. आता सगळ्यांचं हे ऐकून म्हणजे मला ज्ञान खूप कमी आहे, मी आधीच सॉरी म्हणते, पण मनात आलेली एक शंका विचारते की मगाशी तृप्ती मॅडम म्हणल्या ना शनी जाईल गुरु जाईल ऑक्टोबरमध्ये, हो ना? मग तेव्हा जर शनी असेल तर मी पण शनी म्हणजे एकाच तत्वात ही सगळी दोन्ही ग्रह येणार की नाही? मग त्या व्यक्तीने काय काळजी घ्यायची? बघा, काळजी शनी महाराजांचं जे फळ आहे हे पूर्वकर्मानुसार आहे. त्या पूर्वकर्मामध्ये आपण जर चांगली कार्य केली असतील तर तुम्हाला कुठलीही बाधा होणार नाही. कळलं का? आपण जर योग्य वेळी पेस्टिसाइड केलं तर घराला कीड लागत नाही. बरोबर. कळलं का? तर त्याचप्रमाणे आपल्या जीवनाला सुद्धा व्यवस्थित ठेवलं तब्येतीमध्ये, आपल्याला आजार पण येत नाही, किंवा आपण काहीतरी भलतंच काम करत असतो मग त्यावेळेला संकट येतात. बरोबर. असं आहे. म्हणजे काय आपल्याला कळत नाही की पूर्व आता कसं आहे मॅडम, ऐका मॅडम, की तुम्ही सर्वजण ज्योतिषी आहात, हे मान्य करा की तुम्ही ज्योतिषी आहात. तुम्ही असे हे नाही आहात, अनाडी नाही आहात, विद्वान आहात. मग आता अशा वेळेला निदान आपल्या पुरती तरी दखल घ्यावी की नाही? हो, बरोबर आहे. दुसरी गोष्ट की आपण जर परत चुका करत राहिलो तर त्याचं प्रायश्चित्त हे करावंच लागतं. म्हणजेच काय की त्या ठिकाणी आपल्याला आपली भूमिका ठरवायची असते. त्यानंतर तुमचा जातक जो असेल त्याला तुम्ही जर सल्ला देताना तुम्ही कुठलं मेथड वापरणार आहात ते महत्वाचं आहे. कळलं का? ते सुद्धा एक प्रकारचं कर्म. मग त्या ठिकाणी शनीचे जे पराक्रम तुम्ही पाहिले, अनेक गोष्टींचे पराक्रम इतिहासामध्ये आपल्या पूर्व काळानुसार बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्या लोकांनी भोगलेल्या आहेत. साधं
घटकासाठी गुरुला पण डोक्याला डोकेदुखी तयार झाली होती. आपण ते होय वाचतो होय पुराणामध्ये. तर अशा घटना घडतात आणि सत्य आहेत त्या. होता तर आपलं वागणं, आपलं चिंतन, आपलं मनन, आपलं कार्य हे व्यवस्थित असावं हा नियम आहे. बरोबर. धन्यवाद. महात्म्यामध्ये आहे तर सर हे. गुरुला सुद्धा शनीचा हे एक घटकेसाठी गुरुला हो लपून बसा. होय होय होय. सर शनी पूर्वकर्माप्रमाणे फळ देतो, पण या शनीवर जर गुरुचा नवपंचम योग असेल तर मग काही फरक पडेल का त्याच्यात? मॅडम, परत नवपंचमचा कर्केतल्या योग गुरुचा ते ऐका ऐका ऐका. कर्केतला गुरु हा त्या राशीमध्ये अतिशय चांगला आहे, वाईट नाही. आता राहिला कर्क राशीमध्ये पण दरिद्रांश आहे. आता फलादेश कसा देणार? त्या दरिद्रांशानुसार देणार का? आपण समजू की चला गुरु हा चांगला आहे, दरिद्रांशामध्ये नाही आहे, ऍग्री. आता त्याच्यातून संधी मिळाल्यानंतर आपण जर गैरवर्तणूक केली तर त्याचा भुर्दंड हा नंतर येणारा काळ आपल्याला देतो. कळलं? मग तशा रीतीने जर मुळातच गुरु कर्केचा आहे तर जातकाच्या जीवनामध्ये संकट येत नाहीत असा भाग होत नाही. प्रभू रामचंद्रांच्या कुंडलीमध्ये सुद्धा कर्केचा गुरु होता, तरी सुद्धा त्या समोरच्या मंगळामुळे त्यांना एवढे कष्ट आले. आणि तिथे चतुर्थ स्थानामध्ये तूळ रास आलेली आहे कर्क लग्नाला. शुक्र उच्चीचा असल्यामुळे मातेचा म्हणजे कैकेयीचा आदेश, म्हणजे कैकेयी आणि रामाचे संबंध अतिशय प्रिय होते, पण तरी सुद्धा त्या आईमुळे असे त्रास सहन करावे लागले. मी आलेले आहे सर, संकट आलेले आहेत म्हणूनच विचारते. संकट आलेले आहेत कर्केचा गुरु असताना सुद्धा. पण आता शनीवरनं शनी चाललाय आणि तिकडे कर्केलाही गुरु आला तर मग काही हे होईल का, सांभाळली जाईल का सिच्युएशन, असं मला विचारायचं. नाही नाही नाही, असं नाही. एकाच तत्वा आता आमचं जे क्लास चालू आहे तो नाडीचा आहे, त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी तत्वानुसार आम्ही फलादेश देतो. तर तुम्ही तो अटेंड करता का? नाही, नाडी नाही करू शकत सर मी, थोडस काही वेगळ्या कारणामुळे. मग त्यावेळेला तिथे शिकवतो की त्या तत्वाला ग्रह जात असतील तर त्यावेळेला तिथे सुद्धा जो ग्रह रेट्रोगेट असेल तर त्यावेळेला तो अतिशय त्रासदायक ठरतो. येणारा ग्रह किंवा त्या स्पॉटमध्ये गोचरीचा ग्रह जर वक्री म्हणून पुढे जाऊन परत मागे येणार असेल तर त्रास उद्भवतो, निर्माण होतो. तर तसं तुम्ही जो प्रश्न विचारताय तर त्यावेळेला जरी कर्केचा गुरु मुळात असेल आणि शनी सुद्धा उच्चीचा असेल. शनी उच्चीचा आहे का? नाही, शनी मीनेच आहे. मग शनी मीनेचा आहे. आता मीनेला शनी पुन्हा चाललेला आहे, तर त्या दरम्यान शनीवरून शनी पण जाणार असेल तरी सुद्धा तो त्रास होणार. आणि तो कुठल्या स्थानाचा अधिपती आहे, म्हणजे तिथे पंचम स्थान आहे का षष्ठ स्थान आहे त्याचा अधिपती. कारण का इथे शनी महाराज जे आहेत ते मकर आणि कुंभ राशीचे अधिपती आहेत. तर मूळचा तुमचं लग्न कुठल्या त्याच्यावरती त्याचा फलादेश अवलंबून आहे. तूळ लग्न आहे, चौथ्या आणि पाचव्या. मग तूळ लग्न जे आहे तर चतुर्थ आणि पंचम ह्या दोन स्थानाचा अधिपती जेव्हा षष्ठात आहे तर त्यांची 10वी दृष्टी जी आहे तर मीन राशीची 10वी दृष्टी जर पराक्रम स्थानावरती जाते आणि त्या ठिकाणी येणारी रास धनु आहे, तर त्या मकर राशीला आणि कुंभ राशीला काही त्रास नाही, पण धनु राशीला 10व्या दृष्टीने त्रास होऊ शकतो. आणि जर गुरु जर त्या सापळ्यामध्ये आला तर गुरुला पण त्रास होतो. अच्छा अच्छा, ओके, इट डिपेंड. ओके सर, थँक्यू. सर मी सांगू? हा बोला मॅडम. हा सर, माझं तसंच आहे, सेम ते बोलल्या ना मॅडम, अंजली मॅडम, गुरु कर्केच्या आणि नवपंचम शनी कुंभ मीनेच्या शनीवरून शनी जाणार आणि गुरुवर बी नवपंचम योग आहे सेम. आणि दुसऱ्या प्रश्नाचा बी उत्तर भेटला. शनी बुधेच्या जे तुम्ही सांगितलं खरोखर, किती पण बुद्धी वापरली सर शेवटी शनी स्वतःचं काम करतो. मला त्याच्यावर बरोबरच काम करावं लागते सर, किती पण बुद्धी वापर. आता काय गमत आहे सांगतो मॅडम की कर्केचा गुरु हा 1967 साली होता आणि मीनेचा शनी होता, कळलं का? 68 ला पण मीनेचा शनी राहू युक्त होता. तर तिथे नुसता गुरु उच्चीचा होऊन दशमात असेल तरी सुद्धा तो उपयोगाचा नाही. त्याच्यावरती जर समजा तिथे दृष्टीने त्रास होणार असेल तर तो होणारच, असं आहे. म्हणून ग्रहांची सर लय त्रास दिला. मग ते सांगतो काय की तुमचा गुरु उच्च पूर्वकर्मानुसार पूर्वकर्म त्या ठिकाणी हे उपस्थित होतं
आणि मग तिथे उच्चीचे ग्रह सुद्धा फेल होतात. 55 साली शनी गुरुचा केंद्रयोग होता. शनी उच्चीचा, गुरु उच्चीचा, सोबत केतू गुरुची युती होती. त्या व्यक्तींना सुद्धा बऱ्याच 2 किडन्या विकाव्या लागल्या, अशी आर्थिक स्थिती खराब झाली. दोन्ही किडन्या आर्थिक स्थितीमुळे गेल्या. म्हणजे हे सर असे सगळे प्रश्न होतात. बोला. चंद्र उच्चेच्या, शुक्र उच्चेच्या तरी बी त्रास, सगळे उच्चेचे तरी बी त्रासच. आता उच्च आणि नीच ह्या 2 गोष्टी ज्या प्रामुख्याने ठरल्यात ना मॅडम, ह्या काल्पनिक आहेत, हे लक्षात घ्या. हा सर, बरोबर आहे. मला तर बरोबर कळालं सर. काल्पनिक आहेत. हा सर. आणि त्या दिशेला अनुसरून आहेत. कळलं? पश्चिम दिशेला शनी उच्चीचा, कारण तूळ रास कालपुरुषाला पश्चिम दिशेला येते म्हणून असं आहे. बरं, एनिवे आता सर विचारू का? थँक्यू सर. सर एक प्रश्न विचारू का सर? हा बोला. तर धनु लग्न आहे, दशमामध्ये शनी मंगळ युती आहे. शनी 28 अंशावर आहे आणि मंगळ 22 अंशावर आहे. कन्या राशीमध्ये. हा, कन्या राशीमध्ये, आणि दशमात आहे तो. आणि शनी सर चित्रा नक्षत्रात दुसऱ्या चरणात आहे, नपुसकांश मध्ये. आणि गुरु स्वाती हे मंगळ हस्त नक्षत्रात चौथ्या चरणात धनांशात आहे. तर सर आता ह्या मीन राशीतून शनी जात असताना, शनीचं गोचर होत असताना त्याची दृष्टी पूर्ण असं 7वी दृष्टी कन्या राशीवर पडेल, बरोबर, दशम स्थानावर. तर मग या जातकाला सर काय फळ मिळेल या जातकाला? व्यवसाया बाबतीत, नोकरीच्या संदर्भात? अगोदर काही घडामोडी ज्या घडल्या असतील, त्या दशमातल्या मंगळाने केल्या असतील, जे काही कार्यक्रम केले असतील, त्यातल्या त्यात लग्नाला पण हाताशी धरून, दशमात गुरु पण आहे ना कन्याचा. नाही, दशमात गुरु नाही, तर लाभात गुरु आहे सर. लाभात गुरु, स्वाती नक्षत्रात. दशमात असलेला मंगळ, दशमात असलेला मंगळ समसप्तक योगामध्ये, आणि लग्न धनु असल्यामुळे 10व्या दृष्टीने काही परिणाम त्याच्यावरती होतील, आणि ते व्यावसायिक पण होतील आणि शरीराला पण बाधक होतील. सर कुंभेतलं शनी असताना मागच्या वर्षी त्यांना नोकरी खूप छान मिळाली, पेमेंट पण वाढला, प्रमोशनही झालं, म्हणजे सर्व छान झालं त्यांचं. पण आता या वर्षी, आता मिनेतलं भ्रमण काय सांगेल? आता तुम्ही जप जाप करा, त्याच्यामुळे तुमची संकट येणार नाहीत. जर पुढे चांगलं करिअर अगोदर झालेलं आहे, त्याला कारण पण तेच आहे की दशमातले ग्रह. कळलं? आणि आपण जेव्हा शिकतो त्यावेळेला 2, 6, 10 ह्या मधले राशीतले ग्रह हे माणसाला चांगलं काम मिळवून देतात. हा नियम आहे, 2, 6, 10. आणि हा कन्या राशी म्हणजे 2, 6, 10 मधलाच भाग आहे. कळलं का? हो बरोबर सर. 2, 6, 10 मध्ये राहू. हा बोला बेंद्रे साहेब, बोला. काय नाही, धनु लग्न आहे आणि गुरु षष्ठात आहे. आता शनी मीनेत आल्यानंतर त्याची तिसरी दृष्टी गुरुवरती पडेल ना, षष्ठस्थानी. गुरु 29 कला आहे, म्हणजे ते 3-4 एप्रिलला त्यांची, म्हणजे त्याच्यावरून जाईल तो पुढे. शनी तिथेच राहील, त्रास होईल का तेव्हा? आता असं आहे की धनु लग्नाला षष्ठ स्थानामध्ये गुरु हा ऋषभेत आहे, बरोबर आहे? बरोबर. जस्ट अरायव्हल आहे, जस्ट अरायव्हल आहे. आता त्या ठिकाणी मागे मेष राशीला रवी आहे का, बुध आहे का? नाही, मीन राशीलाच बुध आणि रवी आहे. मीन राशीला बुध आणि रवी आहे. मग आता त्या ठिकाणी जेव्हा मीन राशीला पहिला क्लच मध्ये कोण येईल, तर बुध आणि रवी. कळलं का? आणि रवी सुद्धा जास्ती अंशाचाच असणार त्यावेळेला. रवी 28 अंश आहे, ते जास्ती अंश म्हणतो का तुम्हाला, जास्ती अंश आहे. त्याशिवाय गुरुनी आगमन केलेलं नाही. आता भाग राहिला असा की 28 महिने, म्हणजे जर मीन राशीला रवी असेल तर, रवी मीन राशीला आहे का? हो, रवी मीन राशीला आहे. यू हॅव टू वेट टिल 28th मंथ. तो रेवती नक्षत्राच्या चतुर्थ चरणामध्ये रवी असेल. हो बरोबर आहे. नाही, 28 महिने कशासाठी थांबायचं? म्हणजे त्या शनीचा स्पीड जो आहे, आता तुम्ही सांगितलं ना की मीन राशीमध्ये रवी आहे, तर तिथे 28 अंश जाण्यासाठी 28 महिने लागतील. बरोबर आहे. मग तेव्हा त्रास होईल 28 महिन्यांनी, असं म्हणायचं. पण त्या राशीमध्ये आल्यानंतर तिथे इत्यादी ग्रह जर प्रवास करत असतील तरी सुद्धा त्यांना शनीचा विळखा
आणि चटका हा लागणारच आहे. पण पण तरी बुध सुद्धा ह्या बुध एक अंश आहे फक्त तिथे मीनेत. हा मग तो त्यामुळे तो पहिल्यांदा बुधाला हे करणार, हर्ट बुधाला करणार. त्रास नाही. Yes. त्याच्यानंतर रवी. मग रवी बुधाच्या राशीत मिथुन आणि कन्या तिथे त्रास होऊ शकतो. हो, त्याचा जो काही लग्न आहे हो ते आहे ते जे असेल ते बरं. त्याला आधारून दशम स्थान पंचम स्थान जे असेल ते त्याला त्रास होण्याची शक्यता आहे. आता तुम्ही हा जो सांगितला तर त्या ठिकाणी मीनेतला रवी म्हणजे वृश्चिक लग्न असणार पंचमात नाही धनु लग्न आहे. धनु लग्न मग चतुर्थामध्ये येणार. हो कळलं का? ओके सर. चतुर्थामध्ये येणार. इमिजिएटली काही तिसरी दृष्टी पडते म्हणून काही त्रास होणार नाही याच्यात. नाही, त्रास गुरुला होईल. जस्ट नाव आता जस्ट म्हणजे 3 तारखेला होईल. येस. आता कसं माहितीये का सांगतो तुम्हाला की आता शनी जेव्हा राशांतर करणार रात्री तेव्हा गती ही अतिचारी असेल. तर रवी शनीची युती ही एक राशांतर योगामध्ये असणार, एकाच युतीमध्ये आहे. त्याच्यामुळे तो खेचत पुढे जाणार आणि मगाशी त्या मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे जुलैला वक्री होणार. कळलं का? परत रिस्ट्रोक पर्यंत तिथे येणार नाही त्या डिग्री पर्यंत, पण त्याच्या अगोदर 1 डिग्री पण तिथे वास्तव्य करणार शनी आणि नंतर परत रिस्टार्ट करणार. कळलं? असं आहे. गोचर त्या ठिकाणी मीन राशीला निश्चितच जर ग्रह तिथे असतील तर ते हानिकारक ठरतील. बरोबर. राहिली दृष्टी गुरुची. एकदा दृष्टी त्या कलेवरती गेल्यानंतर परत त्या कलेपर्यंत शनी येणारच नाही. बरोबर आहे. कळलं का? जो म्हणजे शनीची तिसरी दृष्टी जी गुरुवर पडणार आहे ती 4 एप्रिल परत येणारच नाही. पण 10वी दृष्टी त्याची धनु लग्न असल्यामुळे त्याच्यावरती पडणारच नाही. त्याच्यावरती कायम धनु असणार. लग्नावरती कायम 2.5 वर्ष आहेच. कायम 2.5 वर्ष तिथे त्या लग्नाला तिथे जसं कर्म असेल त्याप्रमाणे त्रास होणार. धनु लग्नाला स्पेशली काय प्रॉब्लेम येतात तर त्या ठिकाणी साहेब एक तर फायनान्स, शिक्षण, संतती, सांधे, हाडं, कॅल्शियम या गोष्टीचे प्रश्न उपस्थित होतात. अशा अनेक गोष्टी आहेत की त्याच्यामुळे शनी त्रासदायक होऊ शकतो. डोकं दुखणं, वयानुसार अशा गोष्टी घडणं असा भाग आहे. बरोबर. एनिवे थँक्यू. बर आता एक विचारायचंय. बोला सर, आता तूळ लग्नाबाबत दोघी तिघींनी प्रश्न विचारले, त्याच्या संदर्भातच माझा एक प्रश्न असा आहे की तूळ लग्नाला आता षष्ठातून शनी जाणार आहे, पण तिथे मूळचाच राहू असेल 6 अंशावर. तर मागे एकदा बोलताना म्हणजे आपण शिकवताना असं सांगितलं होतं की राहू आणि केतू हे सोबत असणाऱ्या ग्रहाला जसं देतात तसे ते काढून घेतात किंवा त्या ग्रहाला आपल्यासारखं वागायला लावतात. पण शनी मात्र राहू सोबत असेल तर त्याची जबाबदारी घेत नाही, तो स्वतःच अंग काढून घेतो आणि त्याच्यावर सोपवतो. असं हे आपण सांगितलं. वाक्य मी सांगितलं होतं, मला लक्षात आहे. आता इथे जर राहू षष्ठात असेल तूळ लग्नाला आणि आता शनीचं आगमन तिकडे होत असेल तर इथे शनीची आणि राहूची भूमिका काय असेल? पहिलं नक्की करतो की हा जन्म 1968च्या नोव्हेंबर नंतर जर असेल तर त्या ठिकाणी शनी राहूची युती ही षष्ठ स्थानात दर्शवली जाते. सर 1950 आहे. 50 साली हो शनी राहूची युती नाहीये. युती नाहीये. आता शनी तिकडे येणार आणि राहू ऑलरेडी आहे. एक मिनिट. 1950 साली राहू मीनेला होता, ऍग्री, पण शनी राहूची युती नव्हती. त्यावेळेला शनी केतूची युती झाली होती. कळलं का? हो सर, शनी केतूची युती कन्येत आहे 1950 साली. आता ऐका, आता इथे जर राहूच्या मुखातून शनीचं भ्रमण होणार असेल तर जे काही तिथे बळीचा बकरा नावाचा जो उल्लेख आहे तो राहू त्याला स्वीकारतो आणि शनीला एक्सक्यूज करतो. शनी आणि राहूचं हे असं घट्ट मैत्री आहे की शनीवरती आलेली संकट म्हणून शनी आणि कुंभराज, मकर राज
यांनी जर राहूची उपासना केली तर शनीमुळे झालेली जी काही निर्मिती आहे तर ती बाद होते, दुःख निर्मिती. हा, असं आहे. राहूची उपासना केली तर. आता ह्या उपासनेवरूनच एक छोटासा प्रश्न विचारते. आता सुरुवात करताना तुम्ही असं म्हणालात की 21 महिने उपासना आधी सुरू केली पाहिजे. उपासना तर रोज 21 महिने काय 21 वर्ष नाही रोज करा. नाही, ती असेलच, पण एखादा प्रिकॉशन म्हणून एखाद्या माणसाने सुरू केली आणि शनीचा जप आपण 23,000चा संकल्प असतो, तो संकल्प झाल्यानंतर त्यांनी रेग्युलर उपासना सुरू ठेवणं हे महत्त्वाचं. ठेवणं महत्वाचं आहे. आणि 21,000 ही क्वांटिटी जी आहे ना ही हल्ली निर्माण झालेली आहे. त्याच्या अगोदर ही क्वांटिटी निर्माण नव्हती. जप करा म्हणजे करा. ओके. आता असं आहे की ओम नमो भगवते वासुदेवाय हा कधीही केला त्याला गणना नाहीये, त्याला गणतरी नाहीये. मग तुम्ही उपासना सुरू ठेवा आणि नवग्रह उपासना सुरू केल्यानंतर त्या ग्रहाची जे काय, आता काही काही लोक काय काय ऑब्जेक्शन करतात, काय करतात ते भगवंताला माहिती, पण तरी सुद्धा जपाने फायदा होतो एवढं नक्की. ठीक आहे. आता तुम्हाला काय अभिप्राय द्यायचा असेल तर द्या. आता क्लासचा समाप्ती हे आहे. बोलू का? हा बोला. आजचं लेक्चर हे पहिल्या ओपनिंग पासून ते शेवटपर्यंत अतिशय वेगवेगळ्या विषयांनी, नाविन्यपूर्ण विषयांनी, नवीन ज्ञानात्मक अशा विषयांनी सुरू केलं सर. म्हणजे ज्यांनी शास्त्री केलेलं होतं, जे शास्त्रीच्या मांडवाखालून जात आहेत त्या सगळ्यांसाठी महत्वपूर्ण अशी माहिती ग्रहणाची तुम्ही दिलीत. आणि भूगोल, खगोल या दोन्ही गोष्टी आम्हा विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीने कळल्या. त्याच्यानंतर जो भाग सुरू केला शनीची कलाटणी, तर मला या गोष्टीचं जास्त वैशिष्ट्य असं वाटतं की आपल्या सहवासात, म्हणजे मार्गदर्शनाच्या सहवासात येताना मी शनीच्या कलाटणीनेच तुमच्या मार्गदर्शनात अगदी डीप घुसले. तसं आज पुन्हा शनीची कलाटणी ही शिकवताना प्रत्येक ग्रह त्या शनीच्या क्लर्चमध्ये येतो तेव्हा तो कसा भरडला जातो आणि त्याला क्रायटेरिया एकच आहे की तुमचं पूर्वकर्म. हे पूर्वकर्म आपलं या जन्माचं असेल तर आपण काहीतरी डोळसपणे वागू, किंवा आता तुम्ही आम्हाला इतकी छान मार्गदर्शन केलेलं आहे की 30 वर्षापूर्वी काय झालं होतं, तेव्हा तिथे कोणते ग्रह होते. आता कॉम्प्युटरला हे सगळं रेडी तक्ता आपल्याला मिळतो, तेव्हा 30 वर्षापूर्वीचं आपलं जीवन किंवा येणारे आलेले प्रसंग याचा जर थोडासा आढावा घेतला तर आपण नक्की आता आपल्याला काय प्रसंग येऊ शकतात आणि त्या दृष्टीने आपण या 30 वर्षात काय काय रचून ठेवलेलं आहे याचा आढावा घेतला तर पुढचं हे खूप चांगलं जाईल. तेव्हा तर अगदी मित्र असू देत किंवा शत्रू असू देत, कोणालाही न सोडणारा आणि कर्माशी बांधील असणारा अशा या शनीला आम्ही वंदन तर करतोच, पण या सगळ्यांचं मार्गदर्शन करणारा तुम्हाला सुद्धा खूप खूप वंदन आणि थँक्यू सर. चव्हाण मॅडम, चला तुम्ही आता सविस्तर सांगा. छान झालं सांगू नका, सविस्तर सांगायचं. सविस्तर एकदम. तर तुमच्यामुळे आम्हाला एवढं छान शिकायला मिळालं. संपूर्ण ग्रहणाबद्दल एकदम छान सांगितलं आणि शिकायला चांगलं मिळालं. तर भूकंप जो झाला तो शनी मंगळ एकाच तत्वात होते, एकाच डिग्रीवर होते आणि एकाच नवमांशात, मिथुन नवमांशात होते, तेव्हा हा भूकंप झालेला आहे. तर जेव्हा ग्रहण लागतं तेव्हा रवीची अमावस्या असते, म्हणजे सूर्याला ग्रहण लागतं राहूचं, तेव्हा सूर्यग्रहण होतं. त्यासाठी रविचंद्र एकाच डिग्रीला यायला हवे तेव्हा ते ग्रहण होतं. जसं जे रवीचे अंश असणार त्यापेक्षा कमी लग्न असेल तर सूर्योदयाच्या आधी जन्म होतो, आणि रवीच्या अंशापेक्षा सूर्योदयाचे अंश जास्त असतील तर सूर्योदय होऊन गेलेला असतो. तर पॅरिसचा जो आपण कुंडली मांडली तो सूर्योदयानंतरच लग्न होतं. त्याच्यामुळे रवी, चंद्र आणि लग्न हे एकाच डिग्रीला हवे, लग्नी सूर्योदयाच्या वेळेला, तरच ते ग्रहण होतं.
आणि आपल्या इथे काय झालं होतं तर 29 तारखेला आज 15:48 वाजता दुपारी 3:48 रविचंद्र एकाच डिग्रीला होते आणि तेव्हा सिंह लग्न होतं आणि नैऋत्येला मीन रास आली होती. त्यामुळे आपल्याकडे काही ग्रहण नव्हतं. सिंह लग्न येणार त्यामध्ये जेव्हा जेव्हा आतापर्यंत सूर्यग्रहण झाले त्यामध्ये आतापर्यंत आढळलेलं माझ्या ह्याच्यामध्ये की उपनक्षत्र स्वामी जो आहे सब आहे तो नेहमी राहूचाच येतो सूर्यग्रहणामध्ये. दुसरं म्हणजे तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे शनी बद्दल पण तुम्ही सांगितलं तर शनीची दृष्टी जी आहे ती वृषभेवर येणार आहे, कन्येवर येणार आहे, धनुवर येणार आहे आणि जलतत्वामध्ये ग्रह असतील तिथे त्रास होऊ शकतो. आणि बरीच अळदणकर मॅडमने सांगितलं, आता कुबल मॅडम पण सांगतील. तर सर छान आम्हाला कळलं आणि सुंदर सांगितलं त्याच्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. आता कवटेकर मॅडम, आता शास्त्री परीक्षेला चालू आहे का क्लास तुमचा? काय सर? क्लास म्हटलं शास्त्री परीक्षेचा सुरू आहे का? हो हो सर, सुरू आहे ना. जरा पण काय प्रतिप्रश्न आहे करा. सर माहितीये का सर, ते नेमकं सोमवार आणि शुक्रवार असतो, मग मी नाही अटेंड करत. मी नंतर रेकॉर्डिंग ऐकते. की सर तुमचा ठीक आहे. क्लास अटेंड करते ना, त्याच्यामुळे मी तिथे अटेंड नाही करत. कुबल मॅडम, तुम्ही काय समारोप करायचा आहे, तुम्हाला कसं वाटलं पहिला ते सांगा. हो सांगते. आधी सर्वात प्रथम शनी महाराजांना खूप खूप प्रणाम. आणि सर तुम्हाला नमस्कार, आपल्या चव्हाण मॅडमला नमस्कार. आणि ह्या दोघींनी तर खरं डिटेल केलंय आता समारोप. मला काय वाटतं ते मी सांगते, कारण तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा पण त्या ग्रहणाच्या पत्रिका मांडल्या ना, पॅरिस आणि न्यूयॉर्क. तर ते अतिशय, म्हणजे मी तर काय शास्त्री वगैरे नाही केलं, पण ते ग्रहण आपल्याकडे का नाही दिसत हे आम्हाला पण, म्हणजे ते पंचांगात वाचायचं पण त्याचं काही कळत नव्हतं. पण ते तुम्ही अतिशय छान, म्हणजे आज आपण जेवढे 100 लोक असतील मला वाटतं सगळ्यांना ते समजलं, म्हणजे का नाही दिसत ते. आणि मग त्याच्यानंतर शनीचं तर काय, आता शनी आपण नेहमी म्हणतोच ना की शनी आपल्या पूर्व कर्मानुसारच फळ देणार आहे, नो डाऊट त्याच्याबद्दल. मग आपल्याला प्रत्येकाला माहिती असतंच आपल्याकडनं काय चुका झाल्यात काय नाही. म्हणजे माझं तरी असं मत आहे, जर आपलं चुकलं असेल तर शनी आपल्याला पनिशमेंट देणार, तरी आपण त्याची आराधना, आणि तो मीन राशीत असल्यामुळे गुरुची पण आराधना आपण करावी, त्याला शरणागती पण पसंत आहे. आणि मग आपल्याला जे म्हणजे चुकलं असेल तर जी पनिशमेंट आहे ती थोडीशी काय टॉलरेबल होईल, किंवा आपल्याला कळत कळत तर आहेच ना नक्की. आपण नेहमी असं म्हणतो ना, नुसते लोक म्हणतात अरे म्हणजे काय माझं चुकलं, काय माझं चुकलं. प्रत्येकालाच आपल्या चुका कुठं झाल्यात ह्या नक्की माहिती असतात. आणि जर आपल्याकडनं चुका नसतील झाल्या, म्हणजे असं नाही होत की होणारच नाही, पण समजा आपण खूप आतापर्यंत कष्ट केले आणि आपल्याला फळ नाही मिळालं एखाद्या जातकाला, तर त्याला तो म्हणजे ते शनी महाराज नक्कीच चांगलं फळ देऊन जातील ह्याची अगदी गॅरंटी आहे. म्हणजे हे बस मला एवढंच म्हणजे सांगावं वाटतं. बाकी तर तुम्ही खूप बरंच छान सांगितलंय की शनी तुळेत का उच्चीला होतो, कारण काल म्हणजे काल पुरुषाची जी कुंडली आपण मांडतो तिथे ती सप्तम स्थानात तुळ रास येते, आणि शनीला म्हणजे पश्चिमेचाच तो कारक ना, म्हणून तो उच्चीचा होतो. अशा बऱ्याच बऱ्याच बाकीच्या पण गोष्टी तुम्ही सांगितल्या. पण एकच म्हणजे सध्या मीन राशीत असल्यामुळे आपल्याला गुरुचा पण जप करायला हवा, म्हणजे उपासना गुरु आणि शनीची. आणि एक थोडस मला असं वाटतं, म्हणून मी तुम्हाला फक्त विचारते, मध्ये बरेच जण विचारत होते, म्हणजे असं कुंडलीच्या संदर्भात नाही, हा शनी म्हणजे आपण तुम्ही नेहमी सांगतात ना की गरिबांचा कैवारी आहे, किंवा चतुरस्थ, म्हणजे आपल्याकडं जे काम करणारे लोक, म्हणजे आपण मोस्टली असं नाही करत, पण म्हणजे मला एक वैयक्तिक असं वाटतं की जे लोक आपल्या घरी काम करतात किंवा आपला व्यवसाय असेल तिथे, तर त्यांना म्हणजे जप तप उपासना हे आलं, पण त्यांच्याशी आपली वागणूक चांगली असायला हवी, की आपण मालक आणि ते नोकर हा हा ह्या म्हणजे ही जी दरी आहे ना ती पूर्णच अशी मिटवायला हवी, असं मला एक वाटतं. असं सुद्धा आपण केलं तरी शनी आपल्याला नक्कीच खूप खूप चांगलं फळ देतील. तसं अतिशय अतिशय उत्तम क्लास झाला, त्यासाठी मी आणि आम्ही सर्वजण आपले खूप म्हणजे तुम्हाला कोटी कोटी वंदन करतो, कोटी कोटी आभार मानतो. धन्यवाद टू यू धन्यवाद. अँड युअर डिवाइन सोल, ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड. थँक्यू थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू मॅडम, थँक्यू ऑल. धन्यवाद धन्यवाद.
सगळ्यांना थँक्यू धन्यवाद. सर. उद्या छान. सुट्टी आहे. धन्यवाद थँक्यू सर. सो मच सर.